नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यागुरु अकॅडमीवर तुमचे स्वागत आहे। आजच्या लेक्चरमध्ये आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या 2020 या वर्षीच्या पेपरमध्ये आलेल्या पॉलिटी म्हणजेच राज्यव्यवस्था या विषयात आलेल्या प्रश्नांचं डिटेलमध्ये ॲनालिसिस करणार आहे। आता 2020 असेल, त्यानंतरच्या आधीच्या परीक्षांचं पण आपण ॲनालिसिस बघितलेलं आहे। तर यामध्ये तुम्हाला दिसून येईल की पॉलिटी हा महत्त्वाचा विषय आहे। महत्त्वाचा का? कारण यावरचे जे प्रश्न आहेत ते थोडे आपल्याला प्रेडिक्टेबल पार्टमधून आपण जो अभ्यास करतो त्या भागातूनच आलेले दिसतात, किंवा मग त्या वर्षी जे काही करंट अफेअर्स होतं मागच्या 1-1.5 वर्षामध्ये त्या चालू घडामोडींवर आधारित आणि त्याला मग जो बेसिक कन्सेप्ट आहे त्याचा आधार घेऊन प्रश्न विचारले गेलेले आहेत। तर ॲनालिसिस करताना मी नेहमी तेच सांगतो की जस्ट कोणता प्रश्न आहे त्याचं उत्तर काय हे ॲनालिसिस नसते। ॲनालिसिस करताना तो प्रश्न कसा आला, का आला, त्याला सॉल्व करताना काय अप्रोच असला पाहिजे, त्यामध्ये एलिमिनेशन टेक्निक कशा यूज करता येतील आपल्याला, म्हणजे तुमचं नॉलेज आणि लॉजिक हा जर का तुम्ही अप्रोच ठेवला PYQ सॉल्व करताना, त्याचं ॲनालिसिस करताना, तर नक्कीच तुम्हाला जेव्हा तुम्ही परीक्षेला जाणार तेव्हा त्याचा फायदा होईल। तर आता आपण जसं प्रत्येक लेक्चरमध्ये मी या गोष्टीवर भर देतो, एम्फॅसिस करतो की तुम्हाला अभ्यास करताना नॉट ओनली की पॉलिटीचा अभ्यास करता, राज्यव्यवस्थेचा करताय, मग अर्थव्यवस्था असू द्या, इतिहास असू द्या, भूगोल असू द्या, इथे तुम्हाला हा अप्रोच फॉलो करायचा आहे की फर्स्ट रीडिंग झाली पाहिजे तुमची, नंतर PYQचं ॲनालिसिस झालं पाहिजे आणि त्या विषयाचं PYQचं ॲनालिसिस झाल्यानंतर त्याचं रिव्हिजन करणे, ह्या गोष्टी आपल्याला इथे करणे आवश्यक आहे। तर आता आपण बघूयात 2000 ह्या इथे बघा, आपल्याला तुमच्याकडे सेट जो A आहे हा असणे आवश्यक आहे डिस्कशन करताना, आणि तो जर समोर असेल तर ते तुम्ही लिहूही शकता की प्रत्येक प्रश्नापुढे काय लॉजिक यूज केलं होतं, काय एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे ती तुम्ही तिथे लिहिणे अपेक्षित आहे। ज्यावेळेस तुम्ही अशा सर्व गोष्टी करणार त्यावेळेस तुम्हाला रिव्हिजन करताना, परीक्षेच्या आधी जे एक 7-8 दिवस असतात तेव्हाही ॲनालिसिस करताना आणि परीक्षेला जाताना एक कॉन्फिडन्स राहील। त्यामुळे तुमच्याकडे सेट A असेल तर त्यावर तुम्ही लिहू शकता। यामध्ये आपल्याला दिसेल, आता यामध्ये नेहमी लक्षात ठेवायचं की परीक्षा जी असते 2020ची आहे, परंतु ती झाली 21 मार्च 2021ला, ठीक आहे। आता पेपर सेट Aमध्ये आपल्याला दिसेल क्वेश्चन 71 पासून तर 85 पर्यंत 71 to 85 या दरम्यान आपल्याला पॉलिटीचे प्रश्न दिसतात इथे। त्यामध्ये 71 नंबरचा प्रश्न बघूयात आपण। या इथे काय दिलेला आहे प्रश्न, मंत्रिमंडळ सचिवालयाच्या म्हणजेच कॅबिनेट सेक्रेटरीएटवर प्रश्न आलेला आहे, संदर्भात खालील कोणती विधाने सत्य आहेत। आता हा प्रश्न येण्यामागचं कारण म्हणजे काय, तर जर का तुम्ही राज्यसेवा मुख्यचा GS2चा पेपर बघितला मुख्यमध्ये, तर तिथे आपल्याला एक गव्हर्नन्सचा पार्ट असतो, त्यामध्ये आपल्याला केंद्रीय सचिवालय, राज्य सचिवालय ह्या गोष्टी अभ्यासायच्या असतात। तर ज्यांनी मुख्य परीक्षा दिली त्यांना हा प्रश्न सोपा वाटला, ज्यांनी फक्त पूर्व परीक्षेच्या दृष्टीने अभ्यास केला होता आणि मग जे काही आपले लक्ष्मीकांत किंवा जे काही पॉलिटीसाठी बुक वाचता त्यामध्ये याबद्दल जास्त डिटेलमध्ये माहिती दिलेली नाही आहे। परंतु आपल्याला काही जे टॉपिक्स आहेत, जसं की हे सचिवालय आहे, मग ते राज्य असू द्या केंद्रीय सचिवालय असू द्या, याबद्दल थोडी माहिती आपण वेगळी अभ्यासणे आवश्यक आहे। त्यासाठी मग प्रिलिम्समध्ये हा घटक आहे, हे कन्सिडर करूनच आता यापुढे प्रिलिम्सचा अभ्यास करणार आहे आपण। तर मग सचिवालय संबंधित काय काय स्टेटमेंट आहे तिथे आपण बघूयात। फर्स्ट स्टेटमेंट काय ते इसवी सन 1950 मध्ये स्थापन करण्यात आले आहे, म्हणजे एकदम बेसिक हिस्टॉरिकल पण फॅक्ट्स तुम्हाला विचारले गेलेले आहेत। ते पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली काम करते। ते लाईन एजन्सी, आता रेषा संघटन आहे का ते आपल्याला विचारले तिथे, आणि ते केंद्र सरकारमध्ये मुख्य समन्वयक म्हणून कार्य करते। आता सचिवालयाचं मुख्य काम जर बघितलं आपण, राज्यात ते तिथलचे जे मुख्यमंत्री त्यांच्या अंडर काम करत असते, आणि केंद्रीय सचिवालय जे आहे ते पंतप्रधानांच्या अंडर काम करत असते, हे आपल्याला माहीत असलं पाहिजे इथे। त्यामुळे B स्टेटमेंट तर बरोबरच आहे। त्याबरोबर ते मुख्य समन्वयक म्हणून काम करते का, तर नक्कीच तेच काम आहे त्यांचं, ते 2 करते। आता इथे लाईन एजन्सी हा थोडासा चुकलेला आहे, कारण सचिवालय जो आहे ते ॲक्च्युली स्टाफ एजन्सी म्हणून काम करते। आता हे बऱ्याच व्यक्तींना, बऱ्याच स्टुडंट्सला माहीत नसेल हे लाईन एजन्सी, स्टाफ एजन्सी काय असते, मुख्यवाल्यांना हे माहीत असेल, त्याबद्दल थोडक्यात बघूयात आपण। परंतु इथे तुम्हाला माहीत असलं पाहिजे की ही लाईन एजन्सी नाही आहे। लाईन एजन्सीमध्ये सोप्या भाषेत सांगायचं तुम्हाला की एक सिंगल हायरार्की दिसते। त्याचं उदाहरण लक्षात द्यायचं तुम्हाला लाईन एजन्सीचं, तर इथे तुम्ही म्हणू शकता की पोलीस डिपार्टमेंट जे आहे ते लाईन एजन्सीचं एक उत्तम उदाहरण आहे, की ज्यामध्ये आपल्याला राईट फ्रॉम DG जे असतात, सर्वात महासंचालक जे म्हणतो आपण राज्याचे, त्यांच्याखाली मग जी काय हायरार्की असेल, IGP असतील, कमिशनर असेल, SP असतील, ॲडिशनल SP, PSI वगैरे,
कॉन्स्टेबल. तर ती एक हायरार्की, एक लाईन एजन्सी दिसते तिथे एका रेषेमध्ये, बरोबर. तर ती लाईन एजन्सी असते. सेक्रेटरिएटमध्ये कशा आहेत, वेगवेगळ्या आहेत. प्लॅनिंगचं वेगळं असेल, आपल्या इकडे जसं GAD वेगळं आहे, त्यानंतर महसूलचं वेगळं आहे, कृषी, म्हणजे तर हे डिपार्टमेंट वेगवेगळे आहेत ना. इथे एक म्हणजे हॉरिझॉन्टल पण आपल्याला दिसेल की एक कनेक्टिव्हिटी आहे, व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल. त्यामुळे याला स्टाफचा एक मोठा संच असतो, त्यामुळे त्याला स्टाफ एजन्सी म्हणतात सेक्रेटरिएटला. त्यामुळे हे स्टेटमेंट चूक आहे. आता यामध्ये जर का तुम्हाला एक माहीत असेल की लाईन एजन्सी नाही आहे आणि मग तुम्हाला कोणतं यामध्ये विचारलं की सत्यविधानं विचारले आहेत, बरोबर. मग इथे आपण काय करू शकतो, सी जिथे जिथे आहे त्याला एलिमिनेट करून घेऊयात पहिले. मग आपल्याकडे A, B आणि B, D राहून जाते. आता आपल्याला B आणि D दोन जर माहीत असेल तर तुम्ही डायरेक्ट याला टिक करू शकता, करेक्ट आहे. आता याची स्थापना करण्यात आली आहे, मे बी काही जणांना तिथे माहीत नसेल, कारण त्याच्या अराउंडच स्थापना झालेली आहे 1946मध्ये. तर थोडंसं ते एक लॉजिकली पण तुम्हाला जर का काही गोष्टी कन्सेप्च्युअल माहीत असतील तर तुम्हाला आन्सर त्याचं येऊ शकत होतं. आता इथे बघूयात, कॅबिनेट सेक्रेटरिएट केम इन टू एक्झिस्टन्स. आता असं सर्च जरी केलं तुम्हाला तर डायरेक्ट कॅबिनेट सेक्रेटरिएटची वेबसाईटवरची माहिती येऊन जाते आपल्याला, की त्याचा स्क्रीनशॉट आहे इथे आणि तिथे त्यांनी दिलेली डेट आहे 1946ला. डायरेक्ट सर्च केल्यानंतर आपल्याला येऊन जाते की त्याची स्थापना 1946ला झालेली आहे आणि प्रश्नामध्ये तिथे 1950 दिलेलं होतं, बरोबर. त्यामुळे मग हे स्टेटमेंट पण चुकीचं होते. परंतु ही फॅक्ट्स तुम्हाला माहीत जरी नसती तरी तुम्ही एलिमिनेशन मेथडने तुम्ही या आन्सरपर्यंत येणं तुमच्यासाठी शक्य होतं. याबद्दल थोडक्यात अधिक माहिती बघून घेऊयात आपण. यामध्ये बघा स्टाफ वर्सेस लाईन एजन्सी, याबद्दल थोडं इंग्रजीमध्ये आहे. स्टाफ एजन्सीज आर सपोर्ट पर्सनल, लाईन एजन्सीज ॲक्च्युली परफॉर्म द टास्क. म्हणजे लाईन एजन्सीमधले जे काही डिपार्टमेंट असेल त्यामध्ये ॲक्च्युअल जमिनीवर जे काम करणारे सर्व आहेत की डायरेक्ट ऑन फील्ड जे म्हणतो आपण, ते सर्व आपल्याला लाईन एजन्सीमध्ये दिसतील. हा तुम्ही जर का क्रायटेरिया तिथे लावला तर तुम्हाला परफॉर्म द ॲक्च्युअल टास्क म्हणजे लाईन एजन्सी. आता तुम्हाला दिसेल मंत्रालयामधले डायरेक्ट काम करत नाही, तिथून पॉलिसी मेकिंग होते फक्त, आणि मग जी बाकीची जी आहे लाईन एजन्सी ती काम करते. आता इथे बघा लाईन एजन्सीचे काही एक्झाम्पल दिलेले आहे तिथे, म्हणजे हेल्थ डिपार्टमेंट असेल, डिफेन्सचा असेल, एज्युकेशनचा असेल, रेल्वे. एक इंडिव्हिज्युअल जर का डिपार्टमेंट आपण बघितले महत्त्वाचे जे ॲक्च्युअल काम करतात, रेल्वेचं सर्व स्टाफ असतो तिथे, मग पूर्ण तिकीट काढण्यापासून तर रेल्वे चालवण्यापर्यंत ॲक्च्युअल काम करतात ना ते. सेम हेल्थमध्ये पण तसंच आहे, लाईन एजन्सी आहे. स्टाफ एजन्सीमध्ये बघा प्लॅनिंग कमिशन, कारण हे ॲक्च्युअल काम करायचं ना प्लॅनिंग कमिशन, किंवा मग UPSC आपलं UPSC डायरेक्ट त्यांचं जे काय आहे पूर्ण आपल्याला दिसेल की एक वेगवेगळ्या गोष्टी करतात, ते एकच काम करत नाहीत. कारण UPSCचं ट्रेनिंगचं काम वेगळं आहे, एक्झाम काढणं वेगळं आहे, त्याच्यानंतर इंटरव्ह्यू घेणे, म्हणजे असे बरेच काम आहेत त्यांचे, आणि याला स्टाफ एजन्सी असं मानलं जाते पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये. तर ही एक थोडक्यात असे जर प्रश्न आले तर याबद्दलही तुमच्याकडे माहिती असणे आवश्यक आहे. आणि हा जो गव्हर्नन्सचा पार्ट आहे यावर एखादा प्रश्न येतो, त्यामुळे हा पार्टही थोडा वाचणे अपेक्षित आहे पूर्वपरीक्षेसाठी. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. थोडं कॅबिनेट सचिवबद्दल जर का आलं पुढच्या वेळेस क्वेश्चन वगैरे तर माहीत असलं पाहिजे. आता हे विकिपीडियावरचं आपल्याला इकडे विकिपीडियावरचं पेज दिसेल तुम्हाला. इथे बघा काय दिलेलं आहे. सध्या कॅबिनेट सेक्रेटरी आहेत, कॅबिनेट सेक्रेटरीचे हेड असतात ते, बरोबर. स्टेटस काय, हेड ऑफ द परमनंट एक्झिक्युटिव्ह म्हणतात त्यांना. त्यानंतर ते ॲक्च्युली मेंबर कशा कशाचे असतात आणि चेअरमन पण. सिव्हिल सर्व्हिसेस बोर्ड, आता हे सिव्हिल सर्व्हिसेस बोर्डचे ते अध्यक्ष असतात. यावरही प्रश्न मुख्यला तर बऱ्याचदा येऊन गेलेला आहे की सिव्हिल सर्व्हिसेस बोर्डचे अध्यक्ष कोण असतात, कॅबिनेट सेक्रेटरी. म्हणजे तुम्हाला सोप्या शब्दात सांगायचं, कॅबिनेट जे सचिव आहे त्यांचं महत्त्व, तर जर का IAS आपण समजतो की एक महत्त्वाची एक पोस्ट आहे, त्यामध्ये सर्वात जर का हायेस्ट पोझिशन कोणती एखादा IAS अधिकारी घेत असेल तर ती म्हणजे कॅबिनेट सचिवची आहे. म्हणजे सर्वात उच्च पदावर जाणे एक IASचं म्हणणं म्हणजे कॅबिनेट सचिव हे पद असते. त्यानंतर मग ते रिपोर्ट कोणाला करतात, प्राईम मिनिस्टरला करतात, बरोबर. सर्वोच्च कार्यकारी अधिकारी वरिष्ठ नागरी सेवक असतो. कॅबिनेट सचिव हे नागरी सेवा मंडळाचे पदसिद्ध प्रमुख आहेत. यावर बऱ्याचदा प्रश्न आला आहे, प्रिलिम्सलाही प्रश्न येऊ शकतो, त्यामुळे हे तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही लिहिणे आवश्यक आहे. त्यानंतर कॅबिनेट सचिवालय भारतीय प्रशासकीय सेवा आणि भारतातील सर्व नागरी सेवा सरकारच्या व्यवसायाच्या नियमानुसार काम करतात ते. कॅबिनेट सचिव हे भारतीय प्रशासकीय सेवेतील सर्वात वरिष्ठ संवर्गीय पद आहे. भारतीय अग्रक्रमानुसार 11व्या क्रमांकावर आहे. आता यावरही प्रश्न येऊ शकतो की जो हायरार्की असते आपल्या इकडे त्यानुसार ते कॅबिनेट सचिव हे थेट पंतप्रधानांच्या अखत्यारीत असतो. म्हणजे ते कोणत्या दुसऱ्या मंत्र्यांच्या अखत्यारीत नसतात, डायरेक्ट पंतप्रधानांना त्यांची रिपोर्टिंग असते आणि पंतप्रधानांच्याच अंडर ते काम करतात. ठीक आहे.
त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात आपण. आता याबद्दल आपण नेहमी जे करतो की आपण एक एक प्रश्न कोणकोणत्या टॉपिकवर आला आहे तो थोडंसं आपण त्याचं काउंटडाऊन करून घेऊया तिथे. तर फर्स्ट प्रश्न आपल्याला दिसेल की सचिवालयावर आलेला आहे. ठीक आहे, पहिला प्रश्न आपल्याला कळला सचिवालय. दुसरा प्रश्न बघूयात आपण. खालील विधाने विचारात घ्या आणि योग्य पर्याय निवडा. पहिलं स्टेटमेंट काय, भारतात घटना दुरुस्ती विधेयक केवळ राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीने संसदेमध्ये मांडले जाऊ शकते. राष्ट्रपतीची पूर्व परवानगी लागते का घटना दुरुस्तीच्या विधेयकाला? जे आर्टिकल 368 368 या कलमामध्ये संविधानाच्या घटना दुरुस्तीबद्दल डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. त्यामध्ये पूर्व परवानगीची आवश्यकता नसते. हे तुम्हाला बेसिक जर का तुम्ही राज्यघटना वाचली असेल, पॉलिटी वाचली असेल तर तुम्हाला माहीत असेल. त्यामुळे स्टेटमेंट एक तर इनकरेक्ट आहे. अमेरिकेत प्रत्येक घटना दुरुस्तीत किमान 2/3 घटक राज्यांच्या विधिमंडळाद्वारे, आता तिथलचे जे काही राज्य आहेत त्यांचे विधिमंडळ यांचे 2/3 असं म्हणलेले. आता मे बी हे माहीत नसेल परीक्षेमध्ये तुम्हाला, बरोबर, तर त्याला आपण साईडला ठेवूयात, आपल्याला माहीत नाही. ए तर आपल्याला फिक्स कळालेलं आहे की ते चुकीचं स्टेटमेंट आहे. त्यामुळे आपल्याला पर्यायी उत्तरामध्ये बघा एलिमिनेट कोणकोणते होतात बघूयात. हे पण एलिमिनेट झालेले आहे. आता कॉम्पिटिशन या BCD आणि CD कोणतं योग्य उत्तर आहे. आता बी तर आपल्याला माहीत नाही आहे, मग C आणि Dमध्ये आपल्याला माहीतच असणे आवश्यक होतं, बरोबर. म्हणजे C आणि D तर मग करेक्टच असणार आहेत, बरोबर. आता बी तुम्हाला माहीत असणे आवश्यक होतं इथे. आता याबद्दल थोडे म्हणजे आपण म्हणूयात की टफ आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन आलेल्या टाईपचा क्वेश्चन असा म्हणता येईल याला आपल्याला, की तुम्हाला हे माहीत असणं आवश्यक होतं की किती तिथे आहे. अदरवाईज तुम्ही या दोनपैकी एक 50-50 चान्सेस होते तुमचं चूक होण्याचे, बरोबर. तर ॲक्च्युली यामध्ये हे स्टेटमेंट चुकीचं आहे, कारण तिथे तुम्हाला मी डायरेक्ट त्यांचं दाखवतो तिथे किती आपल्याला हे करता येईल. तर या इथे बघा, तुम्ही जस्ट तुम्ही जर सर्च केलं तर इथे दिसेल बघा तुम्हाला 3/4 मेजॉरिटी लागते तुम्हाला लेजिस्लेचर ऑफ द स्टेट. म्हणजे तिथलचे जे काही राज्य आहेत आणि त्या राज्याच्या ज्या विधानसभा वगैरे ज्या आहेत त्यांची 3/4 जर का विधानसभांनी त्यांना मान्यता दिली त्या अमेंडमेंटला, तर ती घटनादुरुस्ती पास होणार आहे तिथे. म्हणजे तिथे 2/3 मेजॉरिटी कशाची लागेल, तिथलची जी काही संसद असेल, म्हणजे तिथलचे जे दोन्ही हाऊसेस आहेत तिथे त्याला सिनेट, हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह असे दोन म्हणतात, तर त्यामध्ये 2/3 लागेल. परंतु राज्य जे आहेत त्यांच्या विधानसभाची 3/4 लागणार आहे. त्यामुळे मग आपल्याला कळेल की हे स्टेटमेंट होईल इथे चुकीचं, बरोबर. हे चुकीचं स्टेटमेंट. हे तर आपण बघितलं की पूर्व परवानगीची गरज नसतेच. मग त्यामुळे आता हे स्टेटमेंट जे आहे ते तुम्हाला आता हे पुढच्या परीक्षांमध्ये जर का यावर काही आधारित प्रश्न आला तर याबद्दल थोडी माहिती आपण मिळवणे आवश्यक आहे. स्वित्झर्लंडमध्ये राज्यघटनेमध्ये केला बदल सार्वमताचा अवलंब केल्याशिवाय अंमलात येत नाही. आता सार्वमत म्हणजे तिथे डायरेक्ट लोकांचं वोटिंग घेतात तिथे, की लोकांना ठरवू देतात की आपण बदल करायचा का नाही. जो आपल्या इंडियामध्ये तसं काही नाही आहे, भारतात तसं होत नाही आहे, कारण आपल्या संविधानात तशी प्रोव्हिजन नाही आहे कोणती. ऑस्ट्रेलियात राज्यघटनेमध्ये बदल केवळ दोन्ही सभागृहांना पूर्ण बहुमताने केलेल्या कायद्याद्वारे होते. तर हे आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. इथे C आणि D याचं उत्तर आहे, बरोबर. कारण इथे आपल्याला काय राज्याच्या विधिमंडळाचं 3/4 हे आपल्याला लक्षात ठेवायचं की ते 3/4 आहे मेजॉरिटी, आणि इथे जे आहे ती पूर्व परवानगीची गरज नाही. आता 368 आर्टिकल थोडक्यात बघून घेऊयात, म्हणजे यावर जर का कधी प्रश्न आला तर तुमचं चुकायला नको. थोडक्यात बघून घेऊयात आपण 368 काय दिलेलं आहे. घटना दुरुस्तीची सुरुवात संसदेच्या कोणत्याही सभागृहात इथे येऊ शकते की फक्त लोकसभेमध्येच मांडता येईल, राज्यसभेतच मांडता येईल, तर तसं काही नाही आहे, दोन्ही सभागृहात मांडता येईल. असे विधेयक राज्य विधिमंडळांना मांडता येणार नाही. आता यावरही प्रश्न पडू शकतो की काही घटना दुरुस्त्या ज्या त्या राज्य विधिमंडळात मांडता येतात, तर तसं मांडता येणार नाही असं 368च्याच कलमांमध्ये दिलेलं आहे माहितीमध्ये. मंत्र्याला किंवा खाजगी सदस्याला विधेयक मांडता येईल. आता दोघांनाही मांडता येते. ते खाजगी एक जो मेंबर ऑफ पार्लमेंट असतो नॉर्मल आपला, त्यालाही मांडता येते, आणि राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीची आवश्यकता नाही. ठीक आहे, इथेच आपलं उत्तर येऊन गेलं म्हणजे आपल्याला उत्तर. तर आपल्याला दिसेल की जे महत्त्वाची कलम आहेत त्यामध्ये काय दिलेल्या प्रोव्हिजन्स आहेत ह्या आपल्याला व्यवस्थित जर का आपण अभ्यासल्या तर त्यावरच प्रश्न आलेले दिसतात. आणि मी मुद्दाम हे जे त्या कलमांमध्ये काय दिलेलं आहे ते वेळोवेळी तुम्हाला दाखवत जाणार आहे प्रत्येक यामध्ये, की तुम्हाला कळेल की काही जी महत्त्वाची कलम आहेत ती आपल्याला माहीत असणे खूपच आवश्यक आहे जर तुम्हाला राज्यसेवेसारख्या जर का परीक्षामध्ये चांगले मार्क घ्यायचे असतील आणि चुका कमी करायच्या असतील तर. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात आपण. त्याआधी हे लिहून घेऊयात आपण की घटना दुरुस्तीवर प्रश्न आला म्हणून. घटना दुरुस्ती
ही तुमच्याकडे एक लिस्ट तयार असली पाहिजे की 2020चे प्रश्न तुम्हाला माहीत असले पाहिजे की त्यावर कोणकोणत्या टॉपिक्समधून प्रश्न आले आहेत. त्यामुळे मग तुम्हाला जेव्हा रीडिंग पण रिव्हिजन करणार ना तुम्ही, तेव्हा तुम्हाला ते इझी वाटेल खूप. बघा आता लोकसभेच्या सभापतीच्या स्थानासंबंधी आलेलं आहे. त्यांचे किंवा तिचे वेतन आणि भत्ते भारताच्या संचित निधीवर भारित केले जाते. आता संचित निधीबद्दल बऱ्याच जणांना माहीत असणं अपेक्षित आहे की काय असतो, ज्याला इंग्रजीमध्ये आपण काय म्हणतो, कॉन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया. या इथे दिसेल तुम्हाला इंग्रजीमध्ये पण नाव. ठीक आहे, हे बरोबर आहे स्टेटमेंट. कारण प्रेसिडेंट असतील, व्हाईस प्रेसिडेंट असतील, लोकसभा राज्यसभा यांचे जे सभापती असतील, यांची जी काही वेतन वगैरे जे भत्ते असतात ते संचित निधीवर असतात, जे महत्त्वाच्या पोस्ट आहेत त्या. हे नेहमी लक्षात असलं पाहिजे तुमच्या. त्यास तिला समान मत विभागणीशिवाय मत देता येत नाही. आता हे पण त्यांच्या जे पॉवर्स आहेत ना, त्यांना ज्या काही पॉवर मिळाल्या आहेत सभापतींना, त्यामध्ये एक महत्त्वाचं त्यांच्यावर हे आहे की जेव्हाही वोटिंग चाललेली असेल, मत द्यायचं असेल एखाद्या बिलवर, कोणत्या गोष्टीवर, तर जेव्हा समसमान वोट पडले तेव्हाच ते वोट देऊ शकतात. त्याला इंग्रजीमध्ये कास्टिंग वोट असं म्हणतात. आता इथे आहे का दिलेलं, येस, नो वोट एक्सपेक्ट इन केस ऑफ टाय, म्हणजे जेव्हा टाय झालेली आहे मॅच तेव्हाच ते वोट देऊ शकतात. त्याला कास्टिंग वोट असा इंग्रजीत शब्द आहे. त्यानंतर त्यास तिला सभागृहात हजर राहून मतदान करणाऱ्या सदस्यांच्या बहुमताने पारित केलेल्या ठरावाद्वारा. आता ही लँग्वेज खूप महत्त्वाची आहे की ते सभागृहात हजर राहून मतदान करणारे, तर हे एकदम चुकीचं वाक्य आहे. कारण तिथे सभागृहाच्या जी ती मेजॉरिटी असते ते बहुमत, आणि इथे काय सभागृहात हजर राहणारे म्हणजे एखादं सभागृह आहे त्याचं, समजा आता लोकसभा जर घेतली आपण, 543 तिथे लोकसभेचे मेंबर ऑफ पार्लमेंट आपण जे म्हणतो ते आहेत, बरोबर. त्याच्यात जर का हजर 100 जण असतील आणि त्याच्या जर बहुमत म्हणजे 50-51 जणच काढून टाकतील मग, तर हे चुकीचं आहे. म्हणजे सभागृहाच्या बहुमताने म्हणजे 543 272पेक्षा जास्त जर असतील, निम्म्यापेक्षा जास्त, तर तिथे होऊ शकते. त्यामुळे हे स्टेटमेंट आहे चुकीचं. आता जर का तुम्हाला याहून उत्तर येऊ शकते का बघूयात आपण. बरोबर, सी तर चुकीचं कळालं आपल्याला. मग सी जिथे जिथे आहे त्याला एलिमिनेट करूयात आपण. म्हणजे बघा तुमचं उत्तर येऊन गेलं ए आणि बी. म्हणजे तुम्हाला हे माहीत जरी नसेल, त्याचे तिचे स्थान उपपंतप्रधानापेक्षा वरचे आहे, तरी तुमचं उत्तर येऊ शकते. म्हणजे बऱ्याच जणांना वाटेल की अरे यार 4 स्टेटमेंट मला माहीत असणे आवश्यक आहे का. तर तुम्हाला सांगतो, परीक्षाचे जे प्रश्न बनवले जातात त्यात विद्यार्थ्यांचं लॉजिकही चेक केलं जाते. सगळ्याच गोष्टी पाठ असणे त्यांनाही एक्सपेक्टेड नाही आहे, पण कन्सेप्ट तुमच्या क्लिअर असणे त्यांना अपेक्षित आहे. आता याबद्दल मग हे सोडून द्यायचं का, ॲनालिसिस करताना लक्षात घ्यायचं. असं स्टेटमेंट जर आलेलं असेल की स्थानाबद्दल, तर मग बाकीची स्थाने आपण पुढच्या वर्षीच्या परीक्षांसाठी चांगले करून जाणे आवश्यक आहे. तर ते आपण थोडक्यात बघूया तिथे आपण की कसे स्थान आहेत. त्याआधी तुम्हाला दिसेल की एक संविधानातला आर्टिकलच बघूयात आपण. इथे दिसेल आपल्याला हा स्टेटमेंट बघा तुम्ही. लोकसभेच्या वेळी त्या सर्व सदस्यांच्या बहुमताने पारित केलेल्या लोकसभेच्या ठराव त्याला पदावरून दूर करता येईल. म्हणजे हे स्टेटमेंटच तुम्हाला तिथे माहीत असणे आवश्यक होतं की सर्व सभासद, फक्त हजर नाही. हजर या एका शब्दाने घोळ केलेला आहे आणि ते स्टेटमेंट चुकीचे झालेले आहे त्यामध्ये. ठीक आहे, हे 94व्या आपल्याला आर्टिकलमध्ये संविधानाच्या दिसून येईल ही गोष्टी. आता पदतालिकामध्ये बघा, हे डायरेक्ट होम मिनिस्ट्रीच्या वेबसाईटवरून मी डाउनलोड केलेलं आहे. त्यामध्ये दिसेल तुम्हाला की जे आपण हायरार्की म्हणतो ना, की पद, सर्वात उच्च पद आपल्याला माहिती आहे राष्ट्रपती असतात, प्रेसिडेंट. नंतर व्हाईस प्रेसिडेंट, 3 नंबरला पंतप्रधान आहेत, प्राईम मिनिस्टर आपले. नंतर गव्हर्नर त्यांच्या स्टेटमध्ये, स्टेट विदिन देअर रिस्पेक्टिव्ह स्टेट. नंतर जे माजी राष्ट्रपती असतील आपले फॉर्मर. त्यानंतर डेप्युटी PM 5A, कळलं का, 5A म्हणजे वर आहेत. आणि मग चीफ जस्टिस ऑफ इंडिया, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, आणि लोकसभाचे स्पीकर यांचं 6 नंबरला स्थान येते. म्हणजे पंतप्रधान, उपपंतप्रधानाच्या खाली स्थान आहे त्यांचं. ठीक आहे, तर यामुळे आणि बाकीचेही तुम्ही थोडे बघून घ्या. कॅबिनेट मिनिस्टर कुठे आहे आणि जजेस ऑफ सुप्रीम कोर्ट 9 नंबरला आहे. ते तुमच्या पुस्तकाच्या मागचे जे पेजेस असतात तिथे तिथे हायरार्की दिसेल तुम्हाला. पण ही एक व्यवस्थित करून ठेवा तुम्ही. एखादा प्रश्न आला तर तुमचा तो चुकणार नाही, याची काळजी घेता येईल तुम्हाला. ठीक आहे, आता जोड्या लावायला आलेल्या आहेत ह्या पण. आता याबद्दल आपण थोडक्यात लिहून घेऊयात की लोकसभा सभापतीवर प्रश्न होता. लोकसभा सभापती, इंग्रजीमध्ये आपण लोकसभा स्पीकर म्हणणार त्यांना, बरोबर. आणि तिकडे राज्यसभा जे असतील तर राज्यसभा चेअरमन असं म्हणलं जातं इंग्रजीमध्ये. ठीक आहे, आणि चौथा प्रश्न आपण जो आत्ता बघणार आहे तो वेगवेगळे जे काही ठराव, सूचना ह्या ज्या असतात ना नियमामध्ये,
तर हे यामध्ये लोकसभा किंवा जी आपली विधान परिषद असते, आपली विधानसभा नियम यामध्ये जे काही ठराव वगैरे असतात यांच्याबद्दल नियम झालेला आहे, तिथे नियम करून घेऊयात आपण. तर त्याबद्दल हा प्रश्न आपल्याला आलेला दिसेल, तो आपण डिस्कस करूयात आपण. ठीक आहे. तर आता इथे बघा जोडा कोणत्या जुळत नाही त्याबद्दल आहे. आता अशा प्रश्नांमध्ये आहे ना बऱ्याचदा आपल्याला माहीत असते आणि जुळत नाही विचारलेलं आहे आणि आपण कोणत्या जुळतात याचं उत्तर देऊन टाकतो. त्यामुळे हे जे आणि तरी राज्यसेवा जी आहे खूप चांगलं काम काय करते की नाहीत वगैरे या शब्दाला बोल्ड केलेलं असते त्यांनी, की तुमचं लक्ष जायला पाहिजे. कारण त्या परीक्षेमध्ये आपल्याला डोक्यावर एवढं प्रेशर असतं की आपण काहीतरी ज्या जुळणार आहे ते तो माहिती आहे, अभ्यास आहे चांगला आणि तरी चुकवून येतो. तर असं करायचं नाही. एक एक मार्क खूप महत्त्वाचा आहे पॉलिटीमध्ये. ठीक आहे. आता लक्षवेधी सूचनाबद्दल त्यांनी विचारलं आहे, पुढे दिलेले आहे. तातडीच्या सार्वजनिकदृष्ट्या महत्त्वाच्या बाबीकडे मंत्र्यांचं लक्ष वेधणे. आता नावातूनच थोडं कळते लक्षवेधी सूचना म्हणजे काहीतरी लक्ष वेधणे वगैरे असणार आहे. तर फर्स्ट स्टेटमेंट तर बरोबर, जोडी बरोबर लागलेली आहे. म्हणजे जुळत नाही मध्ये म्हणजे आपल्याला कळेल की ए तर बरोबर आहे, त्यामुळे हे उत्तर येणार नाही आणि हे पण येणार नाही. म्हणजे उत्तर येणार तुमचं BCD. म्हणजे तुम्हाला एक जर व्यवस्थित माहीत असेल ना तर तुमचं इथे उत्तर येणार होतं की लक्षवेधी सूचना काय. आता बाकीची आपण थोडक्यात बघून घेणार, कारण जर का नेक्स्ट इयरला कधी जर प्रश्न आला तर आपल्याला चांगल्या प्रकारे ते जमलं पाहिजे. आता इथे बघा स्थगन प्रस्ताव म्हणजे ॲडजमेंट मोशन. आता ॲडजमेंट मोशन जे आहे ना यामध्ये ॲक्च्युली एखाद्या मंत्र्याला सेन्श्युअर करणं असते किंवा ते हाऊसचं जे काम आहे वगैरे ते त्याला स्थगिती वगैरे देणे नाही आहे. ॲडजमेंट मोशन म्हणजे महत्त्वाच्या मुद्द्याकडे तिकडे लक्ष वेधायचं असते. त्यानंतर हक्कभंग म्हणजे काय की जे मेंबर ऑफ पार्लमेंट्स आहेत, खासदार वगैरे जे म्हणतो आपण, त्यांच्या हक्कांचा भंग झाला की मंत्र्यांनी चुकीची माहिती दिली किंवा म्हणजे जे अपेक्षित आहे मंत्र्याकडून तसं झालं नाही, त्यांच्या हक्कांचा भंग झाला, त्यामुळे मग कामकाजाबद्दल नाही आहे ते. तर याचं म्हणू शकतो की आपण असं थोडंसं जवळपास होऊ शकते हक्कभंगाचं, म्हणजे उलटी जोडी लागलेली आहे. आणि हरकतीचा मुद्दा आहे ना तो थोडा असा होऊ शकतो, सभागृहाची कार्यवाही नियमानुसार चालणे सभापतीचे लक्ष वेधण्यासाठी असतो हरकतीचा मुद्दा. त्याला इंग्रजीमध्ये पॉईंट ऑफ ऑर्डर हा बऱ्याचदा येतो. आणि हे इंग्लिश नावं पण थोडे माहीत असले पाहिजे, कारण जेव्हा तुम्ही लोकसभा आणि राज्यसभेचे जेव्हा सेशन्स सुरू असतात तेव्हा बऱ्याचदा न्यूजपेपर आपण जे वाचतो, न्यूज बघतो, त्यामध्ये बऱ्याचदा हे गोष्टी येतात इथे. तर याची थोडक्यात माहिती आपण बघूयात की याचं उत्तर तर कळालं तुम्हाला की फक्त एकच बरोबर आहे, त्यामुळे BCD इज द करेक्ट आन्सर. आता बघा इथे कॉलिंग अटेन्शन म्हणजे लक्षवेधी, तातडीच्या सार्वजनिक महत्त्वाच्या बाबींकडे मंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी, लक्षवेधी म्हणजे लक्ष वेधण्यासाठी असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. ते जी सूचना दिली जाते त्याला लक्षवेधी सूचना. स्थगन प्रस्ताव म्हणजे काय, तातडीच्या सार्वजनिक महत्त्वाच्या निश्चित विषयाकडे सभागृहाचं लक्ष. इथं आता तिथे मंत्राचं लक्ष होतं, तिथे सभागृहाचं लक्ष आहे स्थगन प्रस्ताव हा. आणि लोकसभेतच असतो हा, राज्यसभेत हा अवेलेबल नाही आहे, हे पण विचारू शकतात आता पुढच्या वर्षी आपल्याला. त्यामध्ये काय सरकारच्या विरोधात निषेधाचा घटक असतो यामध्ये, म्हणून राज्यसभेला हे उपकरण वापरण्याची परवानगी नाही. आता पुढच्या वर्षी जर प्रश्न आला प्रिलिमला तर तुम्हाला चुकता कामा नाही की लक्षवेधी स्थगन प्रस्ताव जो आहे तो राज्यसभेमध्ये अवेलेबल नाही आहे. ठीक आहे. नंतर हरकतीचा मुद्दा, जेव्हा सभागृहाचे कामकाज सामान्य प्रक्रियेच्या नियमांना पालन करत नाही तेव्हा एखादा सदस्य मुद्दा मांडू शकतो. ठीक आहे, की हरकत आहे बाबा आमची की हे कामकाज जे नियम आहेत त्याच्यानुसार चालत नाही आहे. तर हे असे जे काही महत्त्वाचे काही असतात आपल्याला सूचना, ठराव, प्रस्ताव याबद्दल थोडक्यात माहिती आवश्यक आहे, कारण हे नेहमी चालते दरवर्षी. म्हणजे आपल्याला माहिती वर्षामध्ये 3 जवळपास आपल्याला सेशन होतात. हिवाळी अधिवेशन असेल म्हणजे अधिवेशन म्हणतो आपण, पावसाळी हिवाळी असेल किंवा म्हणजे आपण अर्थसंकल्पीय म्हणजे जे बजेट जेव्हा मांडलं जाते तेव्हाच. तर हे अशा गोष्टी माहितीत असणे आवश्यक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, आता पॉईंट ऑफ ऑर्डरचं पण इथे डिटेलमध्ये दिलेलं आहे, पण मला वाटते की याचा स्क्रीनशॉट वगैरे मारून घेऊ शकता तुम्ही, पण हे तुम्हाला मिळून जाईल कुठेही, जर तुम्ही गुगल जरी केलं तरी मिळून जाईल तुम्हाला. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात आपण. राष्ट्रपतीच्या शिफारशीशिवाय कोणतं बरोबर नाही यावर लक्ष द्यायचं आपल्याला, फोकस इथे असला पाहिजे. विधान राष्ट्रपतींच्या शिफारशीशिवाय नवीन राज्य निर्मितीचे विधेयक संसदेच्या कोणत्या सभागृहात मांडले जाऊ शकत नाही. म्हणजे आता नवीन राज्य बनवण्याचं बिल जे असते आपलं विधेयक, न्यू स्टेट बनवायचं, तर ते राष्ट्रपतींची शिफारस आवश्यक असते, ते तर माहितीच आहे आपल्याला. त्यासाठी कोणतं आर्टिकल आहे, तर आर्टिकल 3 आहे, आपल्याला माहिती आहे. त्यासाठी राष्ट्रपतीने असे विधेयक संसदेत मांडण्यापूर्वी विशिष्ट कालावधीमध्ये, बघा इथे फिक्स नाही, विशिष्ट कालावधीमध्ये संबंधित राज्य विधिमंडळाने आपले विचार मांडावे त्यासाठी पाठवले जाते.
आता इथे हेही माहीत असलं पाहिजे आपल्याला की ही पण एक स्टँडर्ड प्रोसिजर आहे की राष्ट्रपती काय करतात की त्या विधिमंडळा म्हणजे आता उदाहरण द्यायचं झालं तर 2014मध्ये तेलंगणा आंध्र प्रदेशमधून वेगळं राज्य नवीन निर्माण केलं, तर तेव्हा ही प्रोसिजर फॉलो झाली होती की आंध्र प्रदेश विधिमंडळाकडे राष्ट्रपतींनी पाठवले तुमचं मत काय. आता तिथे इंटरेस्टिंग गोष्ट काय तर आंध्र प्रदेशने त्याच्या विरोधात मतदान केलं होतं की तेलंगणा आम्हाला वेगळं राज्य नाही करू द्यायचं. फक्त त्यांचा विचार मागितला जातो, तो काही कंपल्सरी नाही आहे, संसदेवर नाही आहे आणि राष्ट्रपतींवर नाही आहे. त्यांनी फक्त की तुमचा विचार सांगा, म्हणजे एक प्रोसिजर जी आहे संविधानात दिली ती फॉलो केली त्यांनी बस. ठीक आहे, विचार मांडण्यासाठी पाठवले पाहिजे हे बरोबर आहे. संसद केवळ विशेष बहुमताने कायदा मंजूर करून नवीन राज्य स्थापन करू शकते. आता इथे विशेष बहुमताची गरज नाही आहे, कारण तुम्ही जर का बघितलं की नवीन राज्य भारतामध्ये ॲड करणे किंवा एखाद्या राज्याची 2 राज्य करणे त्यासाठी साधं बहुमत आवश्यक असतं आपल्याला. त्यामुळे आपल्याला जे सिंपल मेजॉरिटी म्हणतो आपण साधे बहुमत लागते इथे, त्याला इंग्रजीमध्ये आपण काय म्हणतो सिंपल मेजॉरिटीनेच आपल्याला नवीन राज्य बनवता येते. कारण यामध्ये जी काही दुरुस्ती होत आहे ती 368 नुसार घटना दुरुस्ती नसते नवीन राज्य बनवणे, हे पण आपल्याला चांगल्या प्रकारे माहीत असलं पाहिजे. त्यामुळे इथे तुम्हाला काय माहीत पाहिजे की आर्टिकल 3 इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं जे आहे त्याबद्दल जी माहिती दिली आहे ती व्यवस्थित माहीत असणे आवश्यक आहे. त्यामुळे हे इथे डायरेक्ट आपल्याला कळते की 3 चुकीचं आहे म्हणजे आन्सर 3 आहे. आता या इथे बघा राज्य विधिमंडळामुळे व्यक्त केलेले विचार किंवा मत स्वीकारण्याचं बंधन संसदेवर नसते. आणि याचं उदाहरण आत्ताच सांगितलं मी तुम्हाला काय तर तेलंगणा जेव्हा वेगळं झालं आंध्र प्रदेशमधून तेव्हा त्यांनी विरोधात मत मांडलं होतं की नका करू वेगळं, परंतु संसदेने त्यांचं काही तेवढं विचार केला नाही कारण त्यावर बंधनकारक नाही. त्यामुळे याचं बरोबर नाही तर आन्सर काय येणार, कोणतं बरोबर नाही ते 3 विल बी द आन्सर. 3 ने 75 क्वेश्चनचा आन्सर आहे इथे. याबद्दल थोडक्यात माहिती जर आपल्याला बघायची असेल तर इथे दिसेल तुम्हाला नवीन राज्य निर्मिती करण्यासाठी की यामध्ये बघा इथे दिसेल आपल्याला बघा या इथे की सीमा अथवा त्याचा फेरफार करायचा आहे. फक्त हा जो खालचा बॉक्स आहे इथे लक्ष द्या तुम्ही. या प्रयोजनाकरता असलेल्या कोणत्या विधेयकाला राष्ट्रपतीच्या शिफारस असल्याखेरीज बघा इथे राष्ट्रपतीची शिफारस असल्याखेरीज त्या विधेयकात अंतर्भूत असलेल्या प्रस्तावामुळे कोणत्या राज्याची क्षेत्र वगैरे त्या गोष्टी राज्याच्या विधिमंडळाने निर्देश केलेल्या अशा कालावधीत बघा विनिर्दिष्ट केलेल्या कालावधीत बरोबर आहे परवानगी देईल अशा वाढीव कालावधीत त्यावर आपले विचार व्यक्त करावेत. आणि मग त्यामध्ये बघा दिसेल तुम्हाला ठीक आहे मग विधेयक कोणत्या सभागृहात पूर्व स्थापित केले जाणार नाही बस म्हणजे इन जनरल आहे तिथे. तर ह्या 2 गोष्टी इथे ज्या कलम 3 मध्ये दिलेल्या आहेत त्यामध्ये 2-3 गोष्टी आपल्याला माहीत होत्या. आता पुढच्या वर्षींसाठी तुम्ही काय करायला पाहिजे या कलम 3 मध्ये काय काय करता येते आपल्याला, राज्याचे क्षेत्र वाढवता येते का, क्षेत्र घटवता येते का, सीमात फेरफार करता येते का, करता येते हे 3 मध्ये दिलेलं आहे. ह्या गोष्टी माहीत असणे आवश्यक, कारण 370च्या आर्टिकलवर आता जजमेंट पण आलेलं आहे. तर आर्टिकल 370 जर बघितलं तुम्ही तर आर्टिकल 370 हटवल्यानंतर काय केलं आहे जम्मू काश्मीर याचे 2 युनियन टेरिटरीजमध्ये रूपांतर केलं आहे आणि त्यासाठी बेस या आर्टिकल 3चाच आहे. त्यामुळे मग JNKचं आणि लद्दाखचं जे झालेलं आहे आता दोन्ही काय झालेलं आहे त्या केंद्रशासित प्रदेश झाले आहेत म्हणजे युनियन टेरिटरी झाले आहेत. त्यासाठी पण जो बेस आहे हे निर्मिती करणे किंवा फेरफार करणे ह्या गोष्टी या आर्टिकल 3 मधूनच झालेल्या आहेत. ठीक आहे, त्यामुळे आर्टिकल 3 हे पुन्हा चर्चेत आहे, पुन्हा तुम्ही व्यवस्थित करणे जर प्रश्न येत असेल त्यावर तर तुमचा तो चुकता कामा नये. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. केंद्रीय माहिती आयोगाबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. आता हा प्रश्न का आला होता तर तुम्हाला माहिती आहे की 2019 मध्ये आहे ना RTI ॲक्ट जो आहे राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट यामध्ये काही बदल करण्यात आले होत्या. ते जे बदल झाले होते 2019चे त्यामध्ये जे CIC आहेत म्हणजेच केंद्रीय माहिती आयोगाचे जे काही सचिव असतात मुख्य माहिती आयुक्त जे म्हणतो आपण CIC म्हणतात त्यांना यांच्याबद्दल जे चेंजेस केले होते त्यावर आधारित हा प्रश्न होता. म्हणजे चालू घडामोडी यावर आधारित प्रश्न होता वैधानिक बॉडीजवर. ठीक आहे, एक एक स्टेटमेंट बघूयात आपण. ती घटनात्मक संस्था असून तिच्यात एक मुख्य माहिती आयुक्त आणि 5 पेक्षा जास्त नाही तितके आयुक्त असतात. यामध्ये 2 गोष्टी चुकीच्या आहेत. एक तर ती घटनात्मक नाही आहे कारण ती कायद्याने बनलेली आहे त्यामुळे तिला आपण वैधानिक संस्था म्हणू शकतो. संविधानात ज्या मेन्शन आहे त्याला संविधानिक म्हणणार आपण. त्यामुळे हे तर फिक्स चुकीचं आहे. 5 पेक्षा जास्त नाही तर इथे 10 पेक्षा जास्त नाही असं आहे त्यामध्ये. त्यामुळे दोन्ही गोष्टी चुकीच्या, स्टेटमेंट चुकीचं आहे. मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्त यांची नेमणूक गृहमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली समितीच्या शिफारशीवरून राष्ट्रपतीद्वारे केली जाते. आता इथे आहे ना गृहमंत्री हे चुकीचं आहे.
इथे पंतप्रधान पाहिजे, त्यामुळे हे स्टेटमेंट पण चुकीचं झालं इथे. ते आपले पद 5 वर्ष किंवा वयाची 70 वर्ष पूर्ण होईपर्यंत धारण करतात. आता हा इथे थोडासा जर का तुम्ही सुधारणा बघितली 19ची, तर ही इथेच सुधारणा झालेली आहे तिथे, आणि त्यांनी तिथे सुधारणा काय केलेली आहे, 3 इयर्स. म्हणजे जे 5 वर्ष होतं आणि ते पण कायद्यामध्ये समाविष्ट केलेलं नाही 3 वर्ष. त्यांनी कायद्यामध्ये सांगितलेलं आहे की केंद्र सरकार वेळोवेळी ठरवेल तेवढं वर्ष राहणार, आणि केंद्र सरकार जे नियम बनवते रूल्स, त्यामध्ये त्यांनी 3 वर्ष असा नियम बनवून टाकलेला आहे सध्या. त्यामुळे मग हे स्टेटमेंट चुकीचं होईल तिसरं, आणि मग हे बरोबर होऊन जाईल चौथं राहिलेलं. परंतु आपल्याला त्याची माहिती पूर्ण असणे आवश्यक आहे. ते पुनर्नियुक्तीस पात्र नसतात, पण जर का एक माहिती आयुक्त असतील, हे 10 पेक्षा जास्त नाहीत ते, तर नेमणुकीस पात्र असतात, परंतु ते माहिती आयुक्त पदाच्या कालावधीचं एकूण 5 वर्षापेक्षा जास्त काळ पद धारण करू शकणार नाही. तर ही स्टेटमेंट एक बरोबर आहे. आणि मग करंट चालू घडामोडीवर आधारित प्रश्न होता, आणि त्याला तुमचं बेसिक स्टॅटिक नॉलेज पण आवश्यक होतं. तर त्यामुळे तुम्ही नेहमी लक्षात घ्यायचं की चालू घडामोडीवरचे पण प्रश्न तिथे येतात. तर आता इथे आपल्याला आपण 5वा प्रश्न बघितला की तो राज्य निर्मितीवर होता. त्यासाठी आपल्याला आर्टिकल 3 माहीत असणे आवश्यक आहे. पुढे जर बघितला आपण तर प्रश्न क्रमांक 6 जो आत्ता आपण पॉलिटीमध्ये बघितला, तो कशाशी रिलेटेड होता आत्ताच बघितला आपण, तर माहिती अधिकार आणि जे काही चालू घडामोडी आहेत, माहिती अधिकार, त्यामध्ये मी शॉर्टकटमध्ये CIC लिहितो, चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर, आणि इथे थोडंसं ब्रॅकेटमध्ये तुम्ही लिहू शकता की चालू घडामोडीवर आधारित होता तो. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊयात आपण. या आधी जे सर्व लिहून घेतले ना आपण, सूचनावाला घेतला होता आपण, ठीक आहे. राष्ट्रपती राज्य निर्मितीचा झाला आपला, CIC वाला पण झालेला आहे. याची माहिती थोडीशी तुम्ही जर विकिपीडियावर दिसेल तर तुम्हाला दिसून जाईल तिथे की 10 पेक्षा जास्त नाहीत वगैरे, आयुक्तांचा समावेश असेल, त्यांची नियुक्ती वगैरे, 2 महिला मुख्य आयुक्त असले पाहिजे वगैरे, अशा गोष्टी त्यांनी यामध्ये दिलेल्या आहेत. किंवा मग आता प्रश्न यावरही विचारतात, MPSCचे आवडते असतात की पहिले कोण आहेत, तर वजाहत हबीबुल्ला वगैरे. तर अशी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन ॲनालिसिस करताना तुम्ही काढणे आवश्यक आहे. किंवा मग त्यांची तयार कधी झालं ते कमिशन, 2005मध्ये झालेलं आहे तयार वगैरे, ते त्याचे RT ॲक्ट नुसार वगैरे आहेत सध्या गोष्टी. तर ह्या गोष्टी थोडक्यात आपण काढायच्यात. जेव्हाही कोणता प्रश्न दिसला त्याच्या अवतीभोवतीच्या गोष्टी पण थोड्या बघून घ्यायच्यात, आपल्या नोट्समध्ये ॲड करायच्यात. ठीक आहे. आता हे जी अमेंडमेंट झाली ती त्यामध्ये आपल्याला दिसेल की त्यांनी तसं स्पेसिफिक मेन्शन केलं तिथे की पहिल्यांदा टर्म 5 इयरची होती इथे, पण त्यांनी आता चेंज काय केलं तिथे, फॉर अ टर्म ऑफ 5 इयर फ्रॉम द डेट ऑन विच एंट्रस्ट जे येतं ते वर्ड चेंज केलं त्यांनी, मे बी प्रिस्क्राईब बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट, म्हणजे केंद्र सरकार जसे प्रिस्क्राईब करेल तितकं असणार असं त्यांनी चेंजेस केले होते. हे डायरेक्ट मी त्यांच्या वेबसाईटवरून घेतलेलं आहे, जेव्हा ते चेंज झालं होतं लॉ मिनिस्ट्रीच्या अमेंडमेंट झाल्यानंतर 19च्या. या इथे बघा की काय चेंजेस झाले होते. तर इथे बघा दिसेल तुम्हाला की आधी जे होते फॉर 5 इयर्स असं होतं आधी. ठीक आहे. इथे दिसेल तुम्हाला 5 इयर्स होतं आधी 2005मध्ये, आणि नवीन 19चे रूल जे आले ते होल्ड ऑफिस फॉर टर्म ऑफ 3 इयर्स, 3 वर्षांसाठीच होल्ड करतील असे हे नवीन नियम जे बनवले त्या कायद्याला आधारून जे बदल झालेले आहेत त्या रिलेटेड आहेत. तर ह्या गोष्टी थोडक्यात माहीत असणे आवश्यक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा आता, डॅश डॅश या परिस्थितीमुळे न्यायिक सक्रियतेला चालना मिळाली. आता ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम किंवा न्यायिक सक्रियता हा जो शब्दावली आहे, हे जे टर्म्स आहेत, मग त्यामध्ये आपण जे ज्युडिशियल रिलेटेड टर्म असतात, मग त्यामध्ये ज्युडिशियल रिव्ह्यू असेल, हा आता सक्रियता म्हणजे काय, ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम असेल, त्याही पुढे जाऊन अजून एक शब्द असतो की ओव्हर रीच. तर हे शब्द जे आहेत हे तुमच्या बेसिक बुकमध्ये रिडिंगमध्ये तुम्हाला सगळे शब्द येऊन जातील. त्यांचे स्पेसिफिक डेफिनेशन, त्याचं काय रिझन आहे ते थोडक्यात माहीत असणे आवश्यक आहे. आता इथे चांगली गोष्ट काय की न्यायपालिका जी आहे ती कधी जास्त सक्रिय होते, त्याची कोणती कारणे आहेत असं जनरल विचारलं आहे. तर जेव्हाही तुम्हाला न्यायालयाला वाटेल की जे जस्टिस न्यायपूर्ण असायला पाहिजे, नागरिकांना न्याय मिळायला पाहिजे, तो मिळत नाही आहे, लोकांचे जे काही मूलभूत अधिकार आहेत त्यांचा भंग होतो आहे, गव्हर्नन्स जे आहे ते बरोबर चालत नाही, तिथे तिथे न्यायपालिका आपल्याला सक्रिय होताना दिसते. मग इथे बघा तुम्हाला जेव्हा विधिमंडळ आपली जबाबदारी पार पाडण्यात असफल होते, होणार न्यायालयीन सक्रियता. हंग विधिमंडळ असताना सरकार फारच कमकुवत व अस्थिर असते, की एवढं अस्थिर सरकार आहे की लोकांचे खूपच प्रॉब्लेम होत आहेत.
न्यायपालिका होणार सक्रिय तिथे. जेव्हा सरकार नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण करण्यात अपयश, सर्वात महत्त्वाचं काम आहे सुप्रीम कोर्टचं ते न्यायपालिकेत, की लोकांच्या हक्कांचं संरक्षण करणं, होणार सक्रिय तिथे. जेव्हा सत्तारूढ पक्ष आपल्या अंतस्तुती आणि न्यायालयाचा दुरुपयोग करतो तेव्हा पण न्यायालय होणार. म्हणजे वरील सर्व या कारणांमुळे न्यायिक सक्रियतेला चालना मिळणारच आहे. एवढा सोपा प्रश्न होता हा. इथे आपल्याला थोडंसं फक्त काय की त्याची कन्सेप्ट काय ती जर माहीत असेल तर आपण उत्तरापर्यंत जाऊ शकत होतो. आता न्यायालयीन सक्रियता म्हणजे काय, तर न्यायपालिकेची सक्रिय भूमिका आहे हक्कांचं संरक्षण करण्यासाठी. त्याच्यात जर का अजून प्रश्न आला कधी की कोण काढलेला आहे ते पुस्तकांमध्ये दिलेल्या माहिती, तर या व्यक्तीचं नाव माहीत असलं पाहिजे. इतिहासकार आर्थर श्लेसिंगर ज्युनियर 1947 मध्ये त्यांनी ही टर्म कॉइन केली होती, टर्म तयार केली होती की न्यायालयीन सक्रियता. आणि मग कोणकोणत्या कारणामुळे, तर ती आत्ता बघितलेली कारणं जी आहेत त्याप्रमाणेच ही कारणे आपल्याला दिसतील की त्यामुळे ही न्यायालयीन सक्रियता वाढते. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. तर इथे आपण एक लिहून घेऊयात की न्यायालयीन सक्रियता. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊयात आपण. आता शेषाधिकार हे केंद्र शासनाकडे आहेत, म्हणजेच इंग्रजीमध्ये त्याला आपण म्हणतो रिसिडरी पॉवर्स. आणि आपल्याला माहिती आहे संविधानामध्ये ज्या 3 लिस्ट दिलेल्या आहेत, युनियन लिस्ट, स्टेट लिस्ट, केंद्र सूची, राज्य सूची वगैरे, किंवा मग कॉन्करंट लिस्ट जी कॉमन असते दोन्हीला, आणि त्यानंतर जे या 3 लिस्टमध्ये जे विषय नाहीत ते म्हणजे उर्वरित विषय, त्याला शेषाधिकार म्हणतात. आणि हे केंद्र शासनाकडे आहेत, आपल्याला माहिती आहे आपल्या संविधान. त्यामुळे हे स्टेटमेंट बरोबर आहे. अधिकारांची विभागणी ही घटक राज्य आणि केंद्र शासनामध्ये केलेली आहे, झालेलीच आहे विभागणी 2 लिस्टमध्ये, राज्यांची वेगळी लिस्ट, केंद्राची वेगळी लिस्ट, बरोबर. राष्ट्रपती घटक राज्यांच्या विधेयकावर संपूर्ण नकार अधिकार वापरतात. तर हे स्टेटमेंट आपल्याला बरोबर म्हणता येईल की वापरू शकतात ते, आपण जर कलम 200 वगैरे बघितलं. केंद्र शासनाने राज्यांच्या संमतीविना राज्याचे नाव सीमा क्षेत्रामध्ये बदल करू शकते. आता हे स्टेटमेंट जनरल आहेत. आता इथून पुढे सुरू होते तुमचे खरं नॉलेज चेक करणं, कारण स्टेटमेंट होऊन काय इथे बरोबर नाही विचारलं. इथे आता महत्त्वाची गोष्ट बघा काय, वरीलपैकी कोणत्या तरतुदी नसल्या, बघा आता म्हणजे ह्या सगळ्या बरोबरच आहेत तरतुदी, पण यापैकी जर नसल्या तर भारतीय राज्यघटना ही अधिक संघराज्यात्मक स्वरूपाची बनली. आता संघराज्यात्मक म्हणजे इथे बघा दिसेल तुम्हाला वर्ड फेडरल, इंग्रजीमध्ये आपण जे म्हणतो फेडरलिझम. तर फेडरल नेचर जर का असेल तर तिथे सर्वात महत्त्वाची काय, अधिकारांची विभागणी. म्हणजे इथे बघा की अधिकारांची विभागणी हा जो महत्त्वाचा मुद्दा आहे हा सर्वात महत्त्वाचा आहे. जर का एखादी देश, एखादी राज्यघटना, एखादं संविधान हे जर संघराज्यात्मक पद्धती असणे चांगल्या आयडियल आदर्शप्रमाणे, तर यामध्ये अधिकारांची व्यवस्थित विभागणी झाली पाहिजे. राज्यांकडे तेवढ्याच पॉवर असल्या पाहिजे स्वतःच्या डोमेनमध्ये आणि केंद्राचे असल्या पाहिजे. तर जर का संघराज्यात्मक स्वरूपाची असण्यासाठी कोणत्या नसल्या पाहिजे असं म्हणतात, तर केंद्राचा रोल जो आहे ना तो एक त्यांच्या डोमेनमध्ये असला पाहिजे. अमेरिकेमध्ये दिसेल तुम्हाला की केंद्र सरकारचे विषय वेगळे, तिकडेच केंद्र सरकार काम करते त्यांचं, राज्यांच्या विषयांमध्ये ते बघत नाही, आणि उर्वरित अधिकार जे आहेत ते राज्यांकडे आहेत. त्यामुळे हे नसायला पाहिजे, म्हणजे ए असलं पाहिजे. म्हणजे कोणत्या तरतुदी नसल्या पाहिजे, तर ए तर नसली पाहिजे, कळलं आपल्याला. अधिकारांची विभागणी हे बरोबर आहे. संपूर्ण नकार अधिकार राष्ट्रपती जर वापरतात म्हणजे राज्यांच्या अधिकारांवर गदा आहे ना हा, म्हणजे ए आणि सी बघा कुठे तर इथे दिसते आपल्याला. आता बी तर बरोबर, त्यामुळे हे चुकीचं होईल इथे, हे पण चुकीचं होईल, म्हणजे राहते 2. केंद्र शासन राज्याच्या संमतीविना, म्हणजे राज्याच्या संमतीविना जर कोणीतरी काय करते म्हणजे आपण म्हणू शकतो की जे फेडरल नेचर आहे संघराज्यात्मक त्याच्या विरुद्ध प्रिन्सिपल आहे ते. असं सिंपल गोष्टीत लक्षात ठेवा, जिथे जिथे राज्यांच्या पॉवरवर गदा येते ते संघराज्याच्या प्रिन्सिपलच्या अगेन्स्ट आहे असं म्हणता येईल आपल्याला. त्यामुळे मग ए, सी आणि डी ह्या गोष्टी असणे म्हणजे संघराज्य आणि राज्यांच्या पॉवरवर कमकुवतपणा आणणे आहे. त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी नसतील तर अधिक संघराज्य स्वरूप म्हणेल. संघराज्याचं नावच आहे की संघ आहे, तिथे तुमचं केंद्र आणि राज्य आहेत, आणि राज्यांकडे पॉवर, राज्यावर कोणाचा अंकुश नको आहे. फक्त मग समजा काही वॉर झालं, डिफेन्स झालं, तिथेच संघाने जास्त काम करायचं. ठीक आहे, तर ह्या गोष्टी आपल्याला माहीत असल्या पाहिजेत. संघराज्य प्रणालीवर हा एक चांगला प्रश्न होता, आणि या स्टेटमेंटवर आधारित होतं तुमचं नॉलेज चेक करणे घाईघाईमध्ये. आता बाकी तर माहितीच आहे आपल्याला, संविधानानेच अधिकार विभागणी करून दिलेली व्यवस्था आहे संघराज्य प्रणाली म्हणजे. आता यामध्ये आपल्या भारतात जर बघितलं आपल्याला तर प्रबळ केंद्राची निर्मिती झालेली आपल्या देशासाठी. आणि का केलं आपल्यासाठी, तर अखंडतेसाठी अधिक महत्त्व आहे. कारण जर पार्टिशनची हिस्ट्री बघितली आपण, आपल्यावर जे ब्रिटिश राज होता, बाजूचे आपले नेबरिंग कंट्री, त्यामुळे आपल्याला एक प्रबळ केंद्राची गरज होती.
ठीक आहे. बाकी तर आपण मग ते कॅनडाचं संघराज्य प्रतिमान स्वीकारलं वगैरे ह्या गोष्टी ॲनालिसिस करताना तुम्हाला त्याबद्दलची तुम्ही अशा प्रकारे माहिती काढणे आवश्यक आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात आपण. आणि इथे मग आपण एकदा लिहून घेऊया की संघराज्याबद्दल प्रश्न बघितला आपण. संघराज्य प्रणाली. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. खालीलपैकी कोणती बाबी भारतातील आंतरराज्य परिषद म्हणजेच इंटरस्टेट काउन्सिल, बरोबर, इंटरस्टेट काउन्सिलचा आर्टिकल आहे का लक्षात तुमच्या? तर इंटरस्टेट काउन्सिल म्हणजे आर्टिकल 263 मध्ये दिलेली माहिती आहे त्याबद्दल. त्याच्यात कोणतं वगळलेलं आहे त्या आर्टिकल 263 मध्ये जे काही आंतरराज्य परिषदेला काही फंक्शन काही पॉवर दिलेले आहेत त्यामध्ये कोणतं नाही आहे? तर आपल्याला इथे बघा एक एक बघूयात आपण. राज्यांमध्ये जे तंटे उद्भवले असतील त्याबाबत चौकशी करणे आणि त्यावर सल्ला देणे हे लॉजिकल वाटते, बरोबर. बरोबर. कोणत्याही आंतरराज्य नदीच्या पाण्याचा वापर, वाटप किंवा नियंत्रण याबाबतच्या कोणत्याही तंट्याच्या अभिनिर्णयाकरता तरतूद करणे. आता तुम्हाला माहिती आहे नदीच्या पाण्याचा वापर आणि वाटप हे याच्यासाठी एक वेगळं आर्टिकल आहे कॉन्स्टिट्यूशनमध्ये आणि त्या याच्या जवळच आर्टिकल आहे आर्टिकल 262, बरोबर. त्यामुळे हे डायरेक्ट उत्तर लिहू शकता तुम्ही, कारण इंटरस्टेट काउन्सिलला यामधून म्हणजे त्याच्यासाठी वेगळं आर्टिकल आहे, त्याच्यासाठी वेगळे एक ट्रिब्युनलची व्यवस्था केली आहे 262 मध्ये. आता बघा, ज्या राज्यापैकी सर्वांचा किंवा काहीचा अथवा संघराज्य किंवा राज्यांचा सामायिक हितसंबंध किंवा अन्वेषण करणे, चर्चा करणे अशा गोष्टी सांगितल्यात काउन्सिलमध्ये. अशा कोणत्या विषयावर शिफारशी आणि विशेषतः त्या विषयाबाबतचे धोरण, कारवाई आणि त्याचा समन्वय वगैरे यावर शिफारशी करणे. मग तिथे जनरली आपण म्हणू की चर्चा करणे, विश्लेषण करणे अशा गोष्टी होतात या आंतरराज्य परिषदेच्या कार्यक्षेत्रात येतात त्या. आता हे तुम्हाला इथे दिसून जाईल, मी डायरेक्ट आर्टिकल आणलेले आहेत की तुम्हाला कळेल की आंतरराज्य पाणीवाटप 2 का आन्सर आहे. याचा आन्सर कळालं तुम्हाला, 2 आन्सर आहे. ते काय ते तर त्याचं एक्सप्लेनेशन थोडं अजून बघूयात आपण. आता बघा इथे दिसेल तुम्हाला 263 मध्ये काय दिले, आंतरराज्य परिषदेबाबत. आणि मग ते बघा विवाद उद्भवले असतील चौकशी करणे, त्यावर सल्ला देणे. यामध्ये आता राज्य आणि राज्यामधील जे सामायिक हिते संबंधित बघा डायरेक्ट इथून स्टेटमेंट घेतलेले त्यांनी त्या याच्यामध्ये. अशा विषयांबाबत अन्वेषण करणे, चर्चा करणे. तर चर्चा, चौकशी, अन्वेषण वगैरे अशा गोष्टी चालतात त्यांच्या बऱ्याच याच्यात. त्यानंतर धोरण, कारवाई अधिक चांगल्या प्रकारे समन्वय साधण्याकरता आणि परिषद स्थापना केली जाते. लोकहित साधलं पाहिजे. राष्ट्रपतीला वाटले तेव्हा राष्ट्रपती आदेशाद्वारे अशी परिषद स्थापन करू शकते. आता नेक्स्ट इयर प्रश्न काय येऊ शकते की स्थापन कोण करते? तर राष्ट्रपती तिथे देऊ शकतात, ते संसद स्थापन करते, पंतप्रधान स्थापन करतात. तर तसं नाही आहे. ही जी होणार आहे आपली परिषद ही स्थापना होणार आहे राष्ट्रपतीला वाटली तेव्हा करणार आहेत. तर यामुळे हे असे प्रश्न जे आहेत त्याचं ॲनालिसिस करताना ह्या छोट्या छोट्या डिटेल पण आपण चांगल्या प्रकारे करून ठेवायला पाहिजे. आता बघा पाण्यासंबंधी तंटे जे आहेत ते 262 मध्ये दिलेले आहेत आणि हा जो होता तो 263 मध्ये इंटरस्टेट काउन्सिल म्हणजेच आपण आंतरराज्य परिषदेबद्दल आहे. तर हे 262 वर जर का पुढच्या वेळेस प्रश्न आला होता, कारण कावेरी नदीचा पाणी वाटपावून किंवा असे बरेच पाणी वाटपावून नेहमी तंटे चालू असतात. तर याच्या रिलेटेड 262 मध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे त्यामध्ये. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊयात. आता याबद्दल आपण आंतरराज्य परिषद, ठीक आहे, आंतरराज्य परिषद एकदा लिहून घेऊयात आपण. आंतरराज्य परिषद. त्यानंतर आपल्याला दिसेल इथे विशेष अधिकार समिती. ठीक आहे. तर इथे विशेष अधिकार समिती एक लिहून घेऊयात. विशेष अधिकार समिती. हे ॲनालिसिस खूप महत्त्वाचं आहे की कोणते प्रश्न कोणत्या वर्षी कोणत्या टॉपिकवर आले आहेत. हे जर आपल्याकडे असेल ना कलेक्शन, तुमचा अभ्यास 50% कमी होऊन जातो की कोणत्या गोष्टीवर फोकस करायचं तुम्हाला लगेच कळायला लागते. ठीक आहे. तर प्रश्न बघूया आपण काय आला होता. तर विशेष अधिकार समिती संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर नाही. आणि मी अगेन पुन्हा रिपीट करतो तुमच्यासाठी की हे खूप यावर लक्ष द्या, हातातले मार्क नका घालू. तर विधान नाही, बरोबर नाही यावर 2-3दा वाचायचं, त्याला गोल करायचं परीक्षेमध्ये, नाहीतर मग आपण विसरून जातो आणि आपण द मोमेंट त्याला बॉक्स गोल वगैरे केलं ना आपलं लक्ष जाते की अरे काय मला इथे सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे. बघा लोकसभेचा नियम 222 आणि राज्यसभेचा 187 विशेष अधिकार संबंधी आहेत. आता मला माहीत नसेल समजा, ठीक आहे, मी आता खालच्या इकडे जाणार. लोकसभेत 15 सदस्य असलेली विशेष अधिकार समिती सभापती नामनिर्देशित करतात. ठीक आहे, याबद्दलही मला काही माहीत नाही जास्त.
राज्यसभेत उपाध्यक्ष हेच विशेषाधिकार समितीचे प्रमुख असतात. आता तुम्हाला मी सांगतो इथे काय माहीत असणे आवश्यक होतं तुम्हाला, की हा प्रश्न कोण बरोबर करणार होतं. तर तुम्हाला माहीत पाहिजे की सभापती त्याचबरोबर उपसभापती हे कोणत्या समितीचे अध्यक्ष असतात. म्हणजे कोणत्या समितीला ते चेअर करतात, कारण या भरपूर समित्या असतात ना, आणि त्यातल्या खूप कमी समित्या आहेत की ज्याच्यामध्ये हे त्या समितीला चेअर करतात. आता इथे काय आहे प्रश्न, राज्यसभेत उपाध्यक्ष हेच विशेषाधिकार समितीचे प्रमुख असतात आणि ज्या समितीत 15 सदस्य असतात. आता इथे बघा की लोकसभेत पण 15 आणि राज्यसभेत पण 15. जनरली असं तुम्हाला दिसेल अभ्यास करताना की जर का समिती सेम असेल आणि दोन्ही सभागृहात असेल तर तिथे संख्या जी आहे ती राज्यसभेत कमी असते, कारण राज्यसभेची जी ओव्हरऑल संख्या आहे 250 म्हणजे कमीच आहे. इकडे 542 पर्यंत आहे, म्हणजे डबलपेक्षा जास्त. त्यामुळे मग इथे तुम्हाला इंटरेस्टिंग की इथे काहीतरी दिसते, हे जर बरोबर असेल तर हे चूक असायला पाहिजे, बरोबर. आणि इथे ॲक्च्युली जर का लॉजिकली जर तुम्हाला करायचं असेल तर हे तुम्ही मारू शकता उत्तर. आणि मग त्यांची आकडेवारी वगैरे ह्या गोष्टी माहीत असेल. आता हे माहीतच नसेल आपल्याला 187, तर जनरल राज्यसेवा अशा गोष्टी आहे ना बरोबर देते की ज्या माहीत नसतील कोणाला. एखाद्या वेळेस चुकूही शकते असं नाही आहे, पण इथे तुम्हाला थोडी रिस्क घ्यावी लागेल या प्रश्नामध्ये. ठीक आहे, करंट अफेअर्समध्ये न्यूजपेपरमध्ये वाचताना तुमच्या वाचनात आला असेल तर वेल अँड गुड, पण बऱ्याच जणांना हा प्रश्न तिथे थोडा चॅलेंजिंग वाटला होता. जे 15 प्रश्नापैकी 2-3 प्रश्न असतात की जे चॅलेंजिंग असतात, तिथे थोडंसं लॉजिक किंवा मग आपलं जे काही वाचन झालेलं आहे आधी त्याचा वापर ॲप्लिकेशन करून आपल्याला सोडवायचे असतात इथे. ठीक आहे, तर याबद्दल थोडक्यात माहिती घेऊयात आपण. जर का यावर प्रश्न आला तर त्याला इंग्रजीमध्ये कमिटी ऑफ प्रिव्हिलेजेस म्हणतात, जे इथे दिसेल तुम्हाला. बघा इथे स्टेटमेंट ऑफ द प्रिव्हिलेज कमिटी. तर ते प्रिव्हिलेज कमिटीबद्दल मी डायरेक्ट थोडीशी इंग्लिशमध्येच माहिती आणलेली आहे, त्यामुळे थोडंसं बघून घेऊयात आपण तिथे. बघा इथे दिलेलं आहे 15 मेंबर कमिटी आहेत लोकसभामध्ये आणि 10 कुठे असतात राज्यसभा. तर मग थोडंसं आपण लक्षात ठेवायचं की तिथे राज्यसभेत कमी असतात, हे लॉजिक थोडं लक्षात असलं पाहिजे. इन राज्यसभा द डेप्युटी चेअरपर्सन हेड द कमिटी, म्हणजेच जे बघितलं आपण उपाध्यक्ष जे आहेत ते. आणि मग त्याच्यासाठी रूल 222 जे आहे ते लोकसभेमध्ये आणि 187 जे आहेत ते राज्यसभेच्या रूल बुकनुसार ते त्याचे प्रिव्हिलेजेस गव्हर्न केले जातात. तर ही थोडक्यात माहिती आपण याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे आपल्याला. नेक्स्ट बघा राष्ट्रीय युवक धोरण. आता राष्ट्रीय युवक धोरण हा पण आपल्याला दिसेल की मुख्यवाल्या लोकांना चांगला येणारा विषय हा. तर मग इथे आपण आता 11व्यापासून लिहून घेऊयात की कसे कसे प्रश्न आले आहेत. राष्ट्रीय युवक धोरण. आता युवक धोरणे आपल्याला दिसतील की आतापर्यंत 2-3 धोरणे येऊन गेलेली आहेत आणि त्याच्यात त्यांनी काय विचारलं तर वयगटवर प्रश्न आहे हा, वयगट काय असला पाहिजे. आणि आपल्याला दिसेल की मग आधीचं आलेलं 2003चा असेल किंवा मग आत्ताचं रिसेंटली आलेलं 2014चं आहे ना इथे. ठीक आहे, 14-3 यामध्ये आलेले धोरणं आपल्याला दिसतील की यांचे वयोगट विचारलेले आहेत. ठीक आहे, आपण पहिले याचं उत्तर बघूयात काय आहे. तर राष्ट्रीय युवक धोरणाचा सर्वप्रथम स्वीकार 1980. आता एक लक्षात घ्या, राज्यसेवेमध्ये जेव्हा प्रश्न फ्रेम केला जातात तेव्हा त्यांना पहिलं धोरण खूप आवडते. मग ते युवक असू द्या, महिला असू द्या, शेतकरी असू द्या. तर पहिलं धोरण कधी हे तुम्हाला जे महत्त्वाचे धोरण आहेत ते माहीत असले पाहिजे. मग युवक असेल, महिला असतील किंवा मग शेतकरी असेल, तर अशी धोरणं जर असतील तर त्यांचं पहिलं धोरणाची तारीख, त्याचे रिलेटेड कमिटी असेल तर त्या करणे आवश्यक आहे. ठीक आहे, तर आता इथे कळेल की सर्वप्रथम स्वीकार जो केला होता ना ॲक्च्युली, तर तो 88 मध्ये झाला होता. त्यामुळे हे चुकीचं आहे, 1988 मध्ये झाला होता इथे. आता विचार ज्यामध्ये बरोबर, मग आता जर का तुम्हाला माहीत असेल तर हे चूक झालं, हे चूक झालं. आता बी आणि सी मध्ये बघूया. 2003 मधील धोरणानुसार युवकाची व्याख्या 15 ते 35 वयोगटातील व्यक्ती अशी केली गेली. 2014 मधील धोरणानुसार युवकाचा वयोगट 15 ते 29 वर्षे वयोगट अशी केली होती. आता यामध्ये आपल्याला कळलं पाहिजे, जर का तुम्हाला सी माहीत असतं इथे की वयोगट काय आहे इथे युवकांचा, तर तुम्हाला ते उत्तर तुमचं बरोबर आलं असतं इथे. तर तिथे थोडक्यात आपण बघूयात, म्हणजे तुम्हाला ते उत्तरं इझिली येऊन जातील. आता थोडं बॅकग्राऊंडला जाऊयात आपण. जर हिस्ट्री बघितली आपण कसं झालं आहे नॅशनल यूथ पॉलिसीचं NVP, तर 88 मध्ये पहिली आलेली आहे जी बघितली आपण ते. आता 88 मध्ये जे होता एज ग्रुप होता तो 15 ते 35 होता, बरोबर. 88 मध्ये म्हणजे फर्स्ट जेव्हा धोरण होतं तेव्हा 15 ते 35 होता. बट आता त्यांना काय केलं होतं की लार्ज सेगमेंट म्हणजे मोठ्या प्रमाणात पॉप्युलेशन आणायचं होतं, म्हणून त्यांनी काय केलं, हा 13 ते 35 असा ॲड केला 2003 मध्ये. मग 13 to 35 असा वयोगट केला, बरोबर. आणि
15 ते 29 केला 14मध्ये. तर ह्या गोष्टी वयोगटाच्या थोड्या जर माहीत असत्या तुम्हाला तर तुम्हाला याचं उत्तर आलं असतं. म्हणजे 2003, 2014 आणि ते 1988 पहिलं यांचे वयोगट तुम्हाला माहीत पाहिजे. तिथे 13 ते 35 हे जर माहीत असतं तुम्हाला तर तुमचं उत्तर आलं असतं इथे. ठीक आहे, आता या प्रश्नाकडे येऊयात आपण. बघा इथे. ठीक आहे, म्हणजे इथे त्यांनी काय दिलं होतं, तिने 15 ते 35 दिलं. हे कमी केलं तर त्यांनी आणि 13 ते 35 केलं इथे. त्यामुळे हे झालं स्टेटमेंट चूक. हे तर बघितलं आपण चूक आहे, म्हणजे फक्त सी बरोबर होतं इथे. म्हणजे आन्सर काय येणार 4 येणार. नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊयात आपण. हा तर बघितला आता जो आलेला 12वा प्रश्न होता तो. आता याहून थोडंसं धोरण वगैरे जे आहेत त्याच्यात मी म्हणत नाही की सर्व तरतुदी माहीत असणं आवश्यक आहे तुम्हाला, परंतु जे काही वयोगट वगैरे ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत ह्या माहीत असल्या पाहिजे आपल्याला. राज्यघटनेचे अनुच्छेद 111 हे अर्थविधेयक मनी बिल व्याख्येच्या संदर्भात आहे. आता हे खूप महत्त्वाचं कलम आहे. तुम्ही जर राज्य व्यवस्था बघितली असेल की मनी बिलच्या रिलेटेड ज्या काही डेफिनेशन आहेत व्याख्या वगैरे ह्या तुम्हाला माहीत असल्या पाहिजे. आणि तुम्हाला माहिती आहे की 111 नाही आहे त्याचं. मनी बिल जे आहे किंवा अर्थविधेयक ते 110 मध्ये दिलेलं आहे त्याची डेफिनेशन. त्यामुळे स्टेटमेंट एक तर डायरेक्ट अयोग्य होऊन जाते. अनुच्छेद 117(3) खाली श्रेणीबद्ध केलेले वित्त विधेयक फायनान्स बिल हे केवळ लोकसभेत मांडले जाऊ शकते. अनुच्छेद 117(1) खाली श्रेणीबद्ध झालेले वित्त विधेयक राज्यसभा असंमत अथवा दुरुस्ती करू शकत नाही. तर आता मनी बिल आणि 117 मध्ये जे फायनान्स बिल दिलेलं आहे वित्त विधेयक याबद्दल तुम्हाला डिटेलमध्ये प्रश्न तुम्हाला दिसेल की तुम्ही जे काही पुस्तक वाचणार पॉलिटिकल त्यामध्ये यांचं क्लासिफिकेशन त्याचे डिटेल्स वगैरे दिलेले दिसतील तुम्हाला. आणि हे खूप महत्त्वाचे आहेत मनी बिल आणि वित्त विधेयक. आता आपल्याला असं दिसेल की हे पण चुकीचं आहे इथे आणि हे पण चुकीचं आहे. म्हणजे याचं उत्तर जे आहे ते कोणतंही योग्य नाही. कारण हे जे आहे ना राज्यसभा असंवाद आता दुरुस्ती करू शकत नाही. तर राज्यसभेला इथे फायनान्स बिल जे आहे इथे आपण म्हणूयात की समान अधिकार येतं लोकसभेसोबत. ठीक आहे, 117 मध्ये जे फायनान्स बिल आहे ते समान अधिकार आहेत लोकसभा इज इक्वल टू राज्यसभा. मनी बिलमध्ये काय तर मनी बिलमध्ये उलट आहे. मनी बिलमध्ये तुम्हाला दिसेल 110 मध्ये जे दिलेल्या व्याख्या त्याच्यात लोकसभेला ज्या आहेत त्या खूप जास्त पावर आहेत राज्यसभेपेक्षा. म्हणजे प्रथम लोकसभेमध्येच मांडायला पाहिजे वगैरे. त्यामुळे याचा आन्सर 3 येणार. त्याचं एक्सप्लेनेशन थोडक्यात बघूयात आपण. म्हणजे कसं यावर जर का पुन्हा प्रश्न येत असेल तर तुम्हाला त्यावर आलं पाहिजे. आता बघा इथे मनी बिलची व्याख्या जी दिलेली आहे ती धनविधेयकची 110 मध्ये दिलेली आहे. 111 मध्ये काय तर विधेयकास अनुमती देण्याबद्दल आहे. कळलं. आता इथे बघा धनविधेयक मांडले जाईल वगैरे त्याच्यात आहे. आपल्याला महत्त्वाचं काय 117 बद्दल बघायचं. हे तर आपण पहिलं स्टेटमेंट बघितलं. 117 मध्ये ठीक आहे यामध्ये दिलेलं नाही आहे थोडंसं, पण ठीक आहे आपल्याला इथे याबद्दल माहिती कळलेली आहे आता इथे की 117 बद्दलचं काय. तर मग तुम्ही 117ची थोडंसं जाऊन चेक करा फायनान्स बिलमध्ये काय पॉवर आहे. कारण यामध्ये फायनान्स बिल जे म्हणतो आपण त्याच्यात फायनान्स बिल 1च्या थोड्या तरतुदी वेगळ्या असतात, फायनान्स बिल 2च्या वेगळ्या असतात. 117चं जे पहिलं कलम आहे त्यामध्ये सब क्लॉजमध्ये फायनान्स बिल 1 बद्दल माहिती आहे आणि 3 मध्ये जी आहे ती 2 बद्दल माहिती आहे. तर ही थोडी माहीत करून घ्या आणि तुम्हाला कळेल की तिन्ही स्टेटमेंट चुकीचे आहेत त्या ठिकाणी. तर हे आपण इथे ॲड करून घेऊयात की सेकंड जो होता तो मनी बिल रिलेटेड होता. मी इंग्लिशमध्येच लिहितो आहे ते तुम्ही लिहू शकता मराठीमध्ये अर्थविधेयक किंवा मग फायनान्स बिल या 2वर प्रश्न आला होता. इथे आर्टिकल नंबर पण महत्त्वाचे आहेत कारण त्यांनी डायरेक्ट आर्टिकल नंबर विचारले आहेत. आर्टिकल 110 आणि आर्टिकल 117 हे पण तुम्ही व्यवस्थित बघणे आवश्यक आहे तुम्हाला जर का डिटेलमध्ये त्याबद्दल ॲनालिसिस करायचं असेल आणि पुढे जर प्रश्न आला तर तोही तुमचा बरोबर आला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. अनुच्छेद 200 इथं 200 आहे. राज्यपाल विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात. आता तुम्हाला मी नेहमी सांगतो राज्यसेवेमध्ये काही आर्टिकल तुमचे पाठच असणे आवश्यक आहेत की असे 20-30 आर्टिकल आहेत ते पाठच पाहिजे तुमचे, म्हणजे त्यावरचा प्रश्न चुकणारच नाही आपला. एवढी आपण काळजी घेतली पाहिजे. तर 290 विचारार्थ राखून ठेवू शकतात हे दिसेल तुम्हाला की बरोबर 200 मध्येच दिलेलं आहे तिथे की संमती देणार राष्ट्रपतींसाठी विचारार्थ ठेवणार हे 200 मध्ये दिलेलं आहे. राष्ट्रपती विधेयक पुनर्विचारासाठी राज्य विधिमंडळ परत पाठवण्यासाठी राज्यपालांना निर्देश देऊ शकतात हे पण आपल्याला 200 मध्येच दिलेलं आहे. ठीक आहे. जर ते विधेयक राज्य विधिमंडळाने पुन्हा दुरुस्तीसह की विधिमंडळाने पुन्हा आता त्यांच्याकडे पाठवलं, आता पुन्हा दुरुस्ती केली त्यांनी किंवा दुरुस्तीशिवाय मंजूर करून पुन्हा राष्ट्रपतींकडे सादर केलं त्यांनी, तर त्यांना मंजूर देणे राष्ट्रपतींवर बंधनकारक असते. आता तुम्हाला वाटते का की राज्य विधिमंडळ राष्ट्रपतीला काही बंधनकारक करू शकतात? एवढी पॉवरफुल पोस्ट आहे राष्ट्रपतींची
राज्य विधिमंडळ म्हणू शकते का नाही नाही आता आम्ही पुन्हा पाठवले. संसद एखाद्या वेळी ठीक आहे, कारण ती पूर्ण देशाची आहे, एक ॲपेक्स बॉडी आहे, पण राज्य विधिमंडळ एका राज्याचं नाही करू शकत राष्ट्र. त्यामुळे तुम्हाला माहीत जरी नसेल तर तुम्ही टिक करू शकता की बरोबर नाही, कारण हे ऐकायलाच असं वाटतं की थोडंसं पॉवर जास्त दाखवते, एवढा पॉवर नसतात. 14 स्टेटमेंट तरी बघून घेऊयात. राज्यपालाने राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवलेल्या विधेयकास राष्ट्रपतीने किती कालावधीमध्ये निर्णय घ्यावा याबाबत राज्यघटनेत कोणतीच कालमर्यादा घातलेली नाही. बरोबर, राष्ट्रपतीला काय अशी कालमर्यादा नाही की इतक्याच वेळात तुम्ही एखाद्या राज्य विधिमंडळाचं बिल पास करा. त्यामुळे बरोबर नाही तर 3 आन्सर यायला पाहिजे. याबद्दल थोडक्यात आपण बघूयात की या आर्टिकल जे आहेत संविधानामध्ये त्याबद्दल काय, की विधेयकांना अनुमती देणे 200 मध्ये, म्हणजे राज्यपालाच्या पॉवर विधेयकांना अनुमती देणे. इथे बघा, इथे 200 मध्येच त्यांनी एक स्टेटमेंट दिलं, ते विधेयक राष्ट्रपती विचारार्थ राखून ठेवित आहोत असे घोषित पण करू शकतात ते. बरोबर, म्हणजे संमती देऊ शकतात किंवा मग त्याची संमती राखून ठेवू शकतात. हे बघा, अनुमती देत आहेत किंवा अनुमती राखून ठेवत आहेत, हे दोन्ही कीवर्ड आहेत इथे दिसतील तुम्हाला, की एकतर अनुमती देत आहेत किंवा अनुमती राखून ठेवत आहेत किंवा मग राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवते. हे 200 मध्ये दिलेलं आहे, तेच आपल्याला विचारलं तिथे. आता राखून ठेवल्यामध्ये ते 200च्या उल्लेखलेल्या अशा संदर्भात विधेयक राज्याच्या विधिमंडळात सभागृहाकडे येत असते त्याच्यावर परत पाठवण्याचा निर्देश राज्यपालाला देऊ शकेल. म्हणजे बघा की सभागृहाकडे परत पाठवण्याचा निर्देश राज्यपालाला कोण देणार? राष्ट्रपती देणार. म्हणजे त्या आर्टिकलमधली लँग्वेज थोडीशी जरी माहीत असली आपल्याला, ते महत्त्वाचे आर्टिकल, तर हे उत्तर आपलं येऊ शकते. त्यामुळे इथे आपण लिहून घेऊ शकतो राज्यपाल आणि त्याच्याशी रिलेटेड मग राष्ट्रपती, आणि असं आपण ॲरो करून म्हणू की आर्टिकल 200 आणि 201 यामध्ये ज्या काही तरतूद दिल्या आहेत त्या माहीत असणे, म्हणजे तुम्हाला ते एक विधेयकाबद्दलची कशी संमती दिली जाते, राज्य विधिमंडळ, राष्ट्रपती यांचं रिलेशन काय, ह्या गोष्टी थोडक्यात इथे माहीत असणे आवश्यक होतं. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण, उच्च न्यायालयासंबंधित आहे. उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नेमणूक करण्याबाबत खालीलपैकी कोणता निकष चुकीचा आहे? आता सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय यांच्यामध्ये जे काही जजेस आपण म्हणतो त्यांची नियुक्ती करताना क्वालिफिकेशनचा क्रायटेरिया संविधानातच दिलेला आहे. तर त्याबद्दल प्रश्न आला तर तो इझी प्रश्न समजला जायला पाहिजे, हा आलाच पाहिजे सर्वांना. तर कोणता निकष चुकीचा आहे? तर आता बघा, ती व्यक्ती भारताच्या प्रादेशिक क्षेत्रात 10 वर्षे न्यायिक पदावर असली पाहिजे. हे डायरेक्ट क्वालिफिकेशन मेन्शन आहे की 10 वर्षे असली पाहिजे न्यायिक पदावर. त्या व्यक्तीने उच्च न्यायालयात 10 वर्षे वकिली केली पाहिजे, हे पण दिलेलं आहे. राष्ट्रपतीच्या मध्ये ती व्यक्ती अग्रगण्य कायदेतज्ञ, म्हणजेच इंग्रजीमध्ये काय, डिस्टिंग्विश्ड ज्युरिस्ट, असा क्रायटेरिया दिलेला आहे का? आता कन्फ्युजन होऊ शकते, लोकांना वाटेल की असं दिलेलं आहे, पण तो कोणासाठी दिला आहे? सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांसाठी. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना हे लागू नये. त्यामुळे चुकीचा जो निकष आहे तो तिसरा उत्तर आहे त्याचं. ठीक आहे. आता ते का, तर तुम्हाला थोडक्यात संविधानामधल्या तरतुदी दाखवून देतो मी. इथे बघा 227 मध्ये दिलेलं आहे त्यांनी, आणि बघा इथे दिसेल तुम्हाला एखादी व्यक्ती, हे बघा, कोणत्या उच्च न्यायालयात बदली केल्यास रिक्त होईल, भारताचा नागरिक असला पाहिजे, तिने भारताच्या 10 वर्षे न्यायिक पद धारण केलं पाहिजे, आणि एखाद्या उच्च न्यायालयात 2 किंवा अधिक न्यायालयात लागोपाठ 10 वर्षे अधिवक्ता म्हणजेच वकिली म्हणून काम केल्याशिवाय, ह्याच एवढ्या नियुक्तीस पात्र असतात. बघा इथे दिले, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नियुक्तीस पात्र असणार नाही. हे जर नसेल तर पात्र नाही. म्हणजे ह्या 2-3 गोष्टीच आहेत. नागरिक असला पाहिजे, 10 वर्षाचे 2 क्रायटेरिया, न्यायिकेच्यावर आणि वकिली गेलेली पाहिजे. आता हे जर सुप्रीम कोर्टाचं तुम्हाला दाखवून देतो मी, जे हे बघा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास म्हणून पात्र 124 आर्टिकल जे आहे त्यामध्ये दिलं आहे, आणि तिथे बघा इथे महत्त्वाचं दिलं आहे की राष्ट्रपतीच्या विख्यात अधिवक्ता, डिस्टिंग्विश्ड ज्युरिस्ट, हे सर्वोच्च न्यायालयाला लागू आहे, उच्च न्यायालयाला लागू नाही आहे. हे माहीत असणे तुम्हाला खूप महत्त्वाचं. बाकीचे क्रायटेरिया तर तुम्हाला माहीतच आहे तिथे. तर मग इथे आपण या प्रश्नाचं उत्तर म्हणजे तुम्हाला कळेल की 3 काय ते. तर ठीक आहे, तर आपण याबद्दल थोडक्यात लिहून घेऊया तिथे की आपला प्रश्न कोणता होता. मग उच्च न्यायालयाबद्दल होता, उच्च न्यायालय, आणि इंग्रजीत मी लिहून घेतो ते जज क्वालिफिकेशनबद्दल होता, जजेस क्वालिफिकेशन. मग आता तुम्ही ॲनालिसिस केल्यानंतर तुम्ही दोघांचे क्वालिफिकेशन बघून घ्यायला पाहिजे की उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचं असं आहे तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचं काय क्वालिफिकेशनबद्दल बोलतायत ते. ठीक आहे, हे बघितलं आपण. आता लास्ट प्रश्न काय होता बघूयात आपण 2020 मध्ये. राज्याकडून चालविल्या जाणाऱ्या किंवा राज्य निधीतून सहाय्य मिळत असलेल्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कोणत्याही नागरिकास केवळ धर्म, वंश, जात, भाषा या किंवा यापैकी कोणत्याही कारणास्तव प्रवेश नाकारला जाणार नाही.
म्हणजे शैक्षणिक संस्थेत प्रवेश नाकारला जाणार नाही बाबा, ही तरतूद भारतीय राज्यघटनेच्या खालीपैकी कोणत्या कलमात आहे, कोणत्या अनुच्छेदात आहे? आर्टिकल डायरेक्ट विचारलं त्यांनी की ही लँग्वेज कोणत्या आर्टिकलमध्ये. आता प्रॉब्लेम काय होते, आपल्याला माहिती आहे की 15-16 या आर्टिकल्समध्ये जनरली याबद्दल गोष्टी दिल्या आहेत आणि धर्मगिर्म आलं की आपल्याला दिसते 25 ते 28 मध्ये. पण तुम्हाला माहीत पाहिजे की 2 आर्टिकल खूप महत्त्वाचे आहेत जे आपण अल्पसंख्याकांबद्दल आर्टिकलमध्ये 29 आणि 30. तर 29 आणि 30 मध्ये पण कन्फ्युजन काय होते, तर 30 मध्ये मायनॉरिटीला जर का एखादी एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन स्थापन करायची असेल तर त्याबद्दल स्वातंत्र्य आहे, ते 30 मध्ये. पण ही जी तरतूद आहे ही 29 मध्ये दिलेली आहे आणि 29 मधला जो दुसरा सबकलम आहे त्यामध्ये डायरेक्ट हे मेन्शन केलं आहे. आता यासाठी तुम्हाला डायरेक्ट मी आर्टिकल 29 आणि 30च दाखवतो इथे. हे बघा इथे 29 सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क या टायटलच्या अंडर दिसेल आपल्याला आर्टिकल 29 अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंधाचे संरक्षण करणे. आणि यामध्ये दुसरा सबकलम जर बघितला आपण त्यांचा क्लॉज तिथे दिसेल राज्याकडून चालवल्या जाणाऱ्या किंवा राज्य निधीतून सहाय्य मिळत असलेल्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कोणत्याही नागरिकास केवळ धर्म, वंश, जात, भाषा या किंवा यापैकी कोणत्याही कारणावरून प्रवेश नाकारला जाणार नाही. डायरेक्ट प्रश्न होता आणि डायरेक्ट तुम्हाला जर माहीत असेल 2 जरी क्लॉज तर तुमचं इथे 2 मार्क शुअर होते. 30 मध्ये काय, शैक्षणिक स्थापन करण्यासाठी आणि प्रशासन करण्याचा अल्पसंख्याक वर्गाचा हक्क. तर हे दोन्ही आर्टिकल आता महत्त्वाचे आहेत. जर 29 वर प्रश्न 20-20 मध्ये आला तर नेक्स्ट कोणत्या प्रिलिमला 30 आर्टिकलवर पण प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे 29 आणि 30 मध्ये काय दिलेलं आहे हे थोडंसं आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. याहूनच आपल्याला आपला म्हणजे जे क्वेश्चन्स आहे तो सोडवायला सोपा जाईल. ठीक आहे. तर यामध्ये आय होप की यामध्ये काही तुम्हाला डाऊट्स नसेल, सहाय्य देताना वगैरे ते हे करणार नाही. तर याची लँग्वेज थोडीशी व्यवस्थित काढा, याचा असं स्क्रीनशॉट वगैरे काढून घ्या आणि वेळोवेळी तुमच्या नोट्समध्ये त्याचा ॲड पण करायला पाहिजे तुम्ही, असं तुम्हाला दिसेल. सो मग याचं उत्तर कळलं तुम्हाला की याचं उत्तर काय असेल, याचं उत्तर असेल आर्टिकल 29 संविधानाचं. या इथे मग लिहून घेऊयात आपण आता की आपल्याला आर्टिकल 29च्या डायरेक्ट आर्टिकल 29च्या तरतुदीवर प्रश्न होता किंवा मग आपण इथे असंही लिहू शकतो की अल्पसंख्याक यांचे जे फंडामेंटल राईट्स आहेत तिथे मी शॉर्टकटमध्ये FR लिहितो बरं का. तुम्ही मूलभूत अधिकार असं मराठीमध्ये लिहू शकता. त्या रिलेटेड ज्या तरतुदी आहेत त्यामध्ये दिलेला आहे आपल्याला हा प्रश्न. अशा प्रकारे आपल्याला दिसेल की हे 15 प्रश्न आलेले आहेत. तर हे 15च्या 15 प्रश्न तुम्हाला माहीत असले पाहिजे. हे 11 ते 15 दिसेल तुम्हाला, इकडे दिसेल तुम्हाला 6 ते 10 मध्ये कोणत्या विषयावर प्रश्न आलेले आहेत आणि या पहिल्या पेजवर दिसेल तुम्हाला की पहिल्या प्रश्नापासून तर 5व्या प्रश्नापर्यंत म्हणजे 71 ते पासून 76, 75 पर्यंत काय प्रश्न आले. अशा प्रकारे आपण हे 2020च्या प्रश्नाचं बघितलेलं आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण आता बघूयात की पुढच्या प्रश्नांमध्ये वगैरे पेपरमध्ये कसे आलेले प्रश्न आहेत त्याचे डिटेलमध्ये ॲनालिसिस करूयात. आज इथेच आपण थांबूयात. थँक्यू.